In triangular pyramid, base edge given 40 mm and height of pyramid is 70 mm. Is rest in HP. So start the first position in HP. On its one of the side means base side, pyramid is inclined 35 degree to HP. Okay. Total pyramid it is inclined means axis of pyramid it is inclined 35 degree to HP. So first draw the XY line. फर्स्ट XY लाईन ड्रॉ करून घ्यायचे. प्रॉब्लेम नोट डाऊन करून घेतलेला असेल तर ओके. ड्रॉ XY लाईन. मार्क XY. This is a vertical plane and horizontal plane. Okay. Next step, it is resting on one of its side. So this is a triangular pyramid. आता हा ट्रायंग्युलर पिरामिड सगळ्यांना दिसतो का? ओके. सो ट्रायंग्युलर पिरामिड हॅव्हिंग द बेस. हा ट्रायंग्युलर पिरामिड आहे. ट्रायंग्युलर पिरामिड. सो base edge or the edge it is given 40 mm. This is a 40 mm and the total height, not slant edge height, slant length. Total height of pyramid it is a 70 mm. It is resting on horizontal plane. Horizontal plane वरती रेस्ट आहे. ओके. आता पोझिशन याच्यामध्ये काय सांगितलं आहे? रेस्ट ऑन वन ऑफ इट्स साइड. वन ऑफ द साइड म्हणलेलं आहे. वन ऑफ द साइड म्हणजे बेस साइड. याच्यावरती तो काय रेस्ट आहे. तो फर्स्ट पोझिशन ड्रॉ करताना कशी ड्रॉ करायला पाहिजे? ओके. सो सी हियर फर्स्ट पोझिशन. सो साइड काय करायचे या ठिकाणी? टुवर्ड्स दी राईट हँड साइड घ्यायचे. सॉलिड मध्ये घेत असताना काय करायचं? ज्याच्यावरती रेस्ट आहे ती काय करायचं? राईट हँड साइडला घ्यायचा. ओके. सो फर्स्ट ड्रॉ द वर्टिकल फेंट लाईन. वर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करायचे. ओके. बेस एज 40 mm सांगितलेलं आहे. ओके. मार्क 40 mm. देन आता तो इक्विलॅटरल बेसला काय करायचं? इक्विलॅटरलच कन्सिडर करायचं. ओके. देन टेक द 40 mm डिस्टन्स इन कंपास अँड ड्रॉ द इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. इक्विलॅटरल ट्रायंगल करायचं, कम्प्लीट करायचं. So when we see the triangular pyramid, ट्रायंग्युलर पिरामिड वरून बघताना कसं दिसणार आहे? आता हा ट्रायंग्युलर पिरामिड आहे. हा काय वरून बघताना तो कसं दिसणार आहे? सो वी कॅन सी द अपेक्स पार्ट अँड दी स्लांट एजेस. आता ह्या तिन्ही स्लांट एजेस दिसणार आहेत ना वरून बघत असताना. म्हणजे वरून बघत असताना आपल्याला काय दिसणार आहे? तिन्ही ट्रायंगल दिसणार आहे. ट्रायंग्युलर फेस दिसणार आहेत. ओके. हे लक्षात येते का सगळ्यांच्या? So triangular pyramid it is resting on horizontal plane. When we see from the top side, टॉप व्ह्यू मधून जेव्हा बघणार आहे त्यावेळेला काय दिसणार आहे? वी कॅन सी द 3 ट्रायंग्युलर फेस. अपेक्स साठी ओ मार्क देखील करायचा आहे याच्यामध्ये. अपेक्स आता ओ कसा फाइंड आउट करायचा याच्यामध्ये? सो अपोजिट साइडला एक्झॅक्टली मिड पॉइंट त्याचा, किंवा तुम्ही काय करू शकता 90 डिग्री मध्ये एका कॉर्नर पासून फेंट लाईन ड्रॉ करायचे, किंवा दुसऱ्या साइडहून देखील तसंच करायचं. एक्झॅक्टली अपोजिट मिड पॉइंटला अपोजिट साइडला 90 डिग्री मध्ये लाईन ड्रॉ करायचे. सो दिस इज द अपेक्स. आणि हे काय करायचं? कॉर्नर पासून कनेक्ट करायचं. दीज आर दी स्लांट एजेस. ओके. ट्रायंग्युलर पिरामिडला आपण काय काय केलं लक्षात ठेवा. सो दिस इज अ ट्रायंग्युलर पिरामिड. टॉप व्ह्यू मधून बघताना आपल्याला काय दिसणार आहे याच्यामध्ये? सो वी कॅन सी 3 ट्रायंग्युलर फेस. फर्स्ट वन, दिस इज सेकंड वन अँड दिस इज थर्ड वन. ओके. आणि ह्या स्लांट एजेस देखील दिसणार आहेत. 3 स्लांट एजेस. कुठल्या? 1, 2 आणि 3. हे समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Okay. So it is resting on its one of the side. One of the side we can mark here A,
B and C. AB is the one of the side. आपण काय घेतलेलं आहे, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू XY घेतलेलं आहे, राईट हँड साईडला घेतलेलं आहे. बरोबर प्लेनच्या अपोजिट घ्यायचं घेत असताना, कारण इन्क्लाइन करताना आपल्याला इझिली इन्क्लाइन करता येईल. ओके. ऑल्सो ड्रॉ द व्हर्टिकल. दिस इज द अपेक्स O. वी कॅन मार्क हियर अपेक्स O. देन ड्रॉ द एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन फ्रॉम द अपेक्स. अपेक्स मधून काय करायचे, सेंटर लाईन ड्रॉ करायचे, चेन थिन लाईन. ओके, चेन थिन लाईन. Total height of pyramid, it is given 70 mm. So mark the 70 mm exactly on axis. Axis ला काय करायचं, 70 mm मार्क करून घ्यायचं. Also give the dimensions. Okay. Next step काय करायचं. So this is the apex O. अपेक्स O मार्क केला. नेक्स्ट, आता या ठिकाणी टॉप आणि बॉटम फेस काय नाही, अपेक्स याच्यामध्ये काय असणार आहे, अपेक्स O अँड ABC 3 कॉर्नर्स ऍट दी बेस. बेसला काय असणार आहे, 3 कॉर्नर्स असणार आहेत, ABC. ओके, ABC 3 कॉर्नर्स असणार आहेत आणि इथं अपेक्स असणार आहे O. सो O मार्क केलेला आहे. AB कशावरती रेस्ट आहे, हॉरिझॉन्टल प्लेन. आता इकडून, आता हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती जेव्हा रेस्ट असणार आहे त्यावेळेला इकडून जेव्हा बघणार तुम्ही, म्हणजे ऍक्च्युली आता तो इथे रेस्ट असं कन्सिडर केला. So we can see only the triangular face. So A and B point, it is a present at this corner, and C point, it is a present at this corner. So this is a front view of triangular pyramid. This is not prism. Prism नाही आहे, तो पिरामिड आहे. तर याच्यामध्ये बघत असताना तुमचा फ्रंट व्ह्यू काय असणार आहे, तुम्हाला ट्रायंग्युलर शेप दिसणार आहे. तर अपेक्स O चा पोझिशन आपण मार्क केलेला आहे. इथं काय असणार आहे, AB एकाच पोझिशनला येणार आहे, कारण की याच्यामध्ये काय, तर A आणि B हे 2 पॉइंट जे आहेत इथं मार्क केलेले, हे फ्रंट व्ह्यू मधून तुम्हाला एकाच पोझिशनला म्हणजे ट्रायंगल असं दिसणार आहे. तो एक्झॅक्टली तुम्हाला हा ट्रायंग्युलर फेस जो आहे तो परपेंडिक्युलर आहे व्हर्टिकल प्लेनला. ओके, सो मार्क द पॉइंट A and B. A dash B dash, we can call this point A dash B dash or AB. आणि हा पॉइंट काय असणार आहे, हा C डॅश पॉइंट असणार आहे. ओके, आणि हे काय करायचं आहे, आता इथं काय दिसणार आहे आपल्याला, ट्रायंगल दिसणार आहे. इकडून बघितल्यानंतर फ्रंट व्ह्यू मधून बघत असताना तो काय दिसणार आहे, ट्रायंग्युलर फेस. सो कनेक्ट द स्लांट एज. काय करायचं आहे, कनेक्ट काय करायचं, स्लांट एज कनेक्ट करायचं. अँड दिस इज द बेस. ओके, आता या ठिकाणी इन्क्लिनेशन, पिरामिड इज इन्क्लाइन 35 डिग्री टू HP. तर इन्क्लिनेशन, बेसला इन्क्लिनेशन किती घ्यायला पाहिजे, ओमकार? बेसला इन्क्लिनेशन किती घ्यायला पाहिजे. आता हे टोटल पिरामिड इन्क्लाइन सांगितलेलं आहे. पिरामिड किती डिग्रीने इन्क्लाइन आहे, 35 डिग्रीने इन्क्लाइन आहे. ओके, सो ऍक्सिस याचा किती पाहिजे, 35 डिग्री. त्याच वेळेला AB कसा पाहिजे, रेस्ट ऑन कशावरती पाहिजे, XY वरती रेस्ट पाहिजे. आणि बेस कसा आहे, त्याला 90 डिग्री मध्ये. कायम बेसला ऍक्सिस कसा असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे हा देखील 90 डिग्री आहे. म्हणजे राहिलेला अँगल किती असणार आहे, हा 35. हा 90 मायनस 35 करायचं आहे.
फॉर बेस इन्क्लिनेशन लास्ट टाइम सांगितलं होतं फॉर्म्युला काय यूज करायचा आहे फॉर बेस इन्क्लिनेशन you can use the formula 90 minus given angle टोटल पिरामिडला किती येतो तो हा अँगल किती असणार आहे 55. हा करेक्ट 55 डिग्री असणार आहे सो टेक दिस 55 डिग्री अँगल ए बी पॉइंट मार्क करायचं आणि 55 डिग्रीला काय करायचे लाईन ड्रॉ करायचे ड्रॉ करा हे साईडला लिहून ठेवा अँगल कसा कॅल्क्युलेट केला बेस इन्क्लिनेशनचा So write down here for base inclination, base inclination 90 minus axis inclination. So total 90 degree minus 35 degree, we get 55 degree inclination. So mark the point here. A dash B dash. Take 55 degree for base inclination. Twenty, 30, 40, 50, 55. Okay. First draw the faint line. Okay. Then use the compass. Compass use करायचं. Take a distance AB to C and mark the point C. Okay. Then take a distance AB to O. AB to O. Take a distance AB to O. आता इथं perpendicular lines येणार नाही आहेत because of this is a pyramid, not prism. So take a distance AB to O and mark the point O. First draw the arc. Next again take the distance C to O and again mark the arc. हे लक्षात आलं पॉइंट ओ कसा घेतला हॅलो ओमकार श्रुती लक्षात आलं का हे कसं घेतलं ओ पॉइंट कसा घेतला लक्षात आलं सगळ्यांच्या अंकिता Yes, sir. हा ए बी पॉइंट मार्क केला देन ड्रॉ द 55 डिग्री लाईन आता हा अँगल होता हा किती घेतला 55 डिग्री बेसला इन्क्लिनेशन घेतलेला आहे देन ए बी टू सी टेक अ डिस्टन्स अँड मार्क द पॉइंट सी डॅश आणि ए बी आणि सी मिळाल्यानंतर काय करायचं आहे कंपास यूज करून ओ पॉइंट मार्क करायचा आहे दोन आर्क ड्रॉ करायचे ओ पॉइंट मिळणार आहे ओके सो यूज द स्केल अँड कनेक्ट द पॉइंट्स ओके नेक्स्ट स्टेप कोण सांगणार आहे नेक्स्ट स्टेप कोण सांगणार आहे याच्यामध्ये Draw the vertical projection line and horizontal. करेक्ट हा ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन फ्रॉम फ्रंट व्ह्यू अँड टेक द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन फ्रॉम द टॉप व्ह्यू हा टॉप व्ह्यू आहे ओके फर्स्ट पोझिशन दिस इज सेकंड थर्ड इन्क्लाइन अँड फोर्थ वन आता काय करायचं हा टॉप व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे ओके सो टेक द व्हर्टिकल फर्स्ट टेक द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू एक्स वाय लाईन ओके similar way take the horizontal projection lines exactly parallel to xy
Then mark the point first, that is a point O. Next, that is a base points, base point A point. Next, B point, B and B dash, B point, and last C point. तर व्हिजिबिलिटी कोण सांगणार मला याच्यामध्ये काय काय व्हिजिबल आणि काय इनव्हिजिबल आहे. सो दिस इज अ ABC triangular pyramid. This is resting on AB side. So it is inclined at 35 degree. आता ऍक्सिस इथं ड्रॉ करायचं राहिला, ऍक्सिसला 35 डिग्री इन्क्लिनेशन दाखवायचं. सो फर्स्ट टेक द डिस्टन्स फॉर ऍक्सिस, टोटल इन्क्लिनेशन. ओके, विजिबिलिटी कोण सांगणार याच्यामध्ये? AB invisible. हा, AB इनविजिबल आहे बिकॉज ऑफ दॅट इज रेस्टिंग ऑन AB. सो दिस इज अ ट्रायंग्युलर पिरामिड AB साइड. आता हा काय केला या ठिकाणी, इन्क्लाइन केला, बोराइन करतो. आता बघा त्यामध्ये AB दिसणार आहे का? नाही. हा, AB इज इनविजिबल. पॉइंट C इज विजिबल. आता याच्यामध्ये दोन ट्रायंगल विजिबल असणार आहेत. दिस स्लांट एज ऑल्सो विजिबल, दिस स्लांट एज इज ऑल्सो विजिबल. म्हणजे याच्यामध्ये बघा पॉइंट AB मधली एज जी असणार आहे ती इनविजिबल आहे, मात्र स्लांट एज असणार आहे A to O आणि B to O हे काय असणार आहे, विजिबल असणार आहे. C to O काय असणार आहे, विजिबल असणार आहे. तिन्ही स्लांट एजेस कशा असणार आहेत, विजिबल असणार आहेत. सो ड्रॉ हिअर AB with dotted line. नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय विजिबल असणार आहे, स्लांट एज, आउटसाइडच्या स्लांट एजेस विजिबल असणार आहेत. त्याचबरोबर काय असणार आहे, C पॉइंट विजिबल आहे and C to O this is also visible. हे लक्षात आलं का कसं ड्रॉ केलेलं आहे? इकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात दिलं असा आहे तो. सो दिस स्लांट एज A to, sorry, we can consider this point as a C point, C to O. C to O, this slant edge is also visible. ही एज विजिबल असणार आहे. नेक्स्ट, B to O, this slant edge is also visible. And A to O, this slant edge visible. Only the base edge, कुठली एज ज्याच्यावरती रेस्ट असणार आहे ती एजच फक्त काय असणार आहे, इनविजिबल असणार आहे. प्रॉब्लेम समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ओके. इथं हा अँगल 55 डिग्री घेतला, एवढं लक्षात ठेवा. इथं मेन्शन करा त्याच्यामध्ये साईडला. हा अँगल 55 डिग्री असणार आहे, बेसला घेतलेला अँगल. म्हणजे हा आलेला अँगल 35 डिग्री येणार आहे. म्हणजे टोटल पिरामिड 35 डिग्रीने इन्क्लाइन आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का? जरा फास्ट घ्या. याच्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम नाही ना? No, sir. No, sir. Okay. Okay. So take the next problem. Problem number 18, 1-8. Square pyramid. Problem note down करून घ्या. डायग्राम परत एकदा दाखवा की. ओके सर. हाँ. Next, take the problem. A square pyramid, age of 40 mm and slant length means incline age. They can use the word slant length or incline age 70 mm is raised in HP. Okay, on its one of the corner. Pyramid is inclined to HP
Okay, pyramid is inclined to HP in a such a way that edge containing resting corner is perpendicular to HP. Okay, square pyramid, base edge having 40 mm, slant length 70 mm, means that is the inclined edge length it is given 70 mm, is raised in HP on its one of the corner, and the pyramid is inclined to HP in a such a way that the slant edge containing resting corner is perpendicular to HP. Okay, so first we draw the first position. First draw the XY line. First draw the XY line. Next, it is resting on. First draw the vertical line also. Vertical line draw करायचे. ओके, आता इथे काय करा याच्यामध्ये, सो रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर म्हणलेलं आहे. ओके, कॉर्नर वरती रेस्ट आहे तो 40x40 आहे. साईडला या ठिकाणी 40x40 एक स्क्वेअर ड्रॉ करायचं आहे. Connect the diagonals. First draw the roughly square on one side. ओके, स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. सो अपेक्स ओ पासून काय करायचं आहे, फर्स्ट हियर वी कॅन ड्रॉ द horizontal line. So this is the apex O position. Take a distance O to corner. Okay, take a distance O to corner distance and mark here on all the sides. And then connect the points. कॉर्नर वरती रेस्ट आहे ना, तो कॉर्नर कुठे यायला पाहिजे, टुवर्ड्स द राईट हँड साइड यायला पाहिजे. तो लेफ्टला देखील येणारच आहे. ओके, आता हा स्क्वेअर पिरॅमिड आहे. ओके, सो दिस इज अ स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर पिरॅमिड कसा आहे, तो रेस्ट कसं सांगितलं, असं सांगितलेलं आहे. आता बरोबर कॅमेऱ्याच्या खाली तुम्हाला तो कसा दिसणार आहे. Okay, you can see the position exactly, the apex at the top. So this is the corner A, B, C and D. आणि ह्या काय झालं, स्लांट एजेस झालं. दिस इज स्लांट एज और इन्क्लाइन एज. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, स्लांट एजेस दिसणार आहेत. टोटल 4 ट्रायंगल्स दिसणार आहेत आपल्याला. सो फर्स्ट ट्रायंगल, सेकंड, थर्ड अँड फोर्थ वन. ओके, सो कनेक्ट द each corner to अपेक्स O. आता हा पिरॅमिड आहे, त्यामुळे या ठिकाणी काय करायचं, हे 4 तुम्हाला ट्रायंगल दिसणार आहेत. सो कॉर्नर वी कॅन मेन्शन हियर. सो दिस इज द कॉर्नर A, B, C and D.
अँड कनेक्ट टू द ओ ला कनेक्ट करायचं. ही स्लांट एज असणार आहे. टॉप व्ह्यू मधून आपल्याला दिसते टॉप व्ह्यू मधून काय दिसणार आहे, ही स्लांट एज असणार आहे, ती इन्क्लाइन एज. टॉप व्ह्यू मध्ये बघताना आपल्याला असं दिसणार आहे, सेम तसाच शेप दिसतोय. ओके, नेक्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. फ्रंट व्ह्यू कम्प्लीट करायचं आहे पिरामिडचं. ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. स्लो दे हॅव गिव्हन द स्लांट लेंथ म्हटलेलं आहे. पिरामिडची हाईट बोललेली नाही याच्यामध्ये. मागच्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय बघा. इथं काय म्हटलं होतं, हाईट म्हटलं होतं. सो हाईट वी हॅव टेकन द ऍक्सिस अँड वी हॅव मार्क दिस टोटल 70 mm मार्क केला होता. आता त्यांनी काय दिलेलं आहे, स्लांट लेंथ दिलेलं आहे याच्यामध्ये. स्लांट लेंथ म्हणजे ओ टू ए चं डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, कुठलं डिस्टन्स, ए टू ओ, म्हणजे ह्या ठिकाणी इन्क्लाइन जी एज असणार आहे, ह्या एजचं इन्क्लिनेशन दिलेलं आहे, टोटल लेंथ दिलेलं आहे. सो टेक कंपास अँड डिस्टन्स 70 mm. 70 mm कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं. टेक 70 mm डिस्टन्स. ओके, अँड प्लेस ऍट दी वन कॉर्नर अँड ड्रॉ दी आर्क. ही झाली स्लांट लेंथ. Okay, in front view we can see only the triangle. आता तेच बघितलं या ठिकाणी फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, हा ट्रायंग्युलर स्क्वेअर पिरामिड आहे. स्क्वेअर पिरामिड मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला सुमित? फ्रंट व्ह्यू मध्ये त्रिकोण, ट्रायंगल. हा बरोबर, ट्रायंगल दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. आता हा ट्रायंगल जर, हा बरोबर, आता या ठिकाणी ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली असा शेप दिसतो. तो अशा पद्धतीने रेस्ट आहे. एक ट्रायंगल दिसणार काय, दोन ट्रायंगल दिसणार आहेत? तो रेस्ट कसा आहे बघा, असा रेस्ट आहे ऍक्च्युली. कॉर्नर एका साईडला घेतलेला आहे, मध्ये लाईन यायला पाहिजे ना. या ठिकाणी ए पॉईंट इथं आहे, बी पॉईंट आणि डी पॉईंट. ओके, तो असा जर परफेक्टली पॅरल असता वन साइड, या ठिकाणी एज वरती जर रेस्ट आहे असं सांगितलं असतं, एज या साईडला घेतली असती, ए बी एज. परंतु कॉर्नर ए वरती रेस्ट आहे, त्यामुळे तो असा घेतलेला आहे. सो मिडल याच्यामध्ये काय करायचं आहे, कनेक्ट. मिडल एज देखील कनेक्ट करायला पाहिजे ना, हे देखील स्लांट एज कनेक्ट करायला पाहिजे. हे विसरतात बरेच जण. कुठली स्लांट एज, बी टू ओ, इथं बी पॉइंट असणार आहे. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट ए डॅश, बी डॅश, डी डॅश, सी डॅश, अँड दिस इज अ पॉइंट ओ. ओके, नेक्स्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये. आता ऍक्सिस किंवा बेस इन्क्लिनेशन दिलेलं नाही, वर्डिंग थोडं चेंज केलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे मी मधले प्रॉब्लेम स्किप केले, ते सिंपल प्रॉब्लेम आहेत, त्याला ऍक्सिसला इन्क्लिनेशन दिलेले प्रॉब्लेम आहेत. मधले जे आहेत प्रॉब्लेम 12, 13, 12, 13, 14, 15, 16 प्रॉब्लेम जे आहेत, हे सिंपल प्रॉब्लेम आहेत, तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्यामुळे ते काय घेतलेलं नाही, डायरेक्ट 18 नंबरचा प्रॉब्लेम का घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. नेक्स्ट, pyramid is inclined to HP in a such a way that slant edge containing resting corner, म्हणजे रेस्टिंग कॉर्नर कुठला आहे, ए आहे, आणि त्याच्यातून कंटेन करणारी स्लांट एज कुठली आहे, ओ आणि ए. ही स्लांट लेंथ काय करायची आहे, इज परपेंडिक्युलर टू एचपी. ही आता कशी आहे, इन्क्लाइन आहे ना इथं, ती एक्झॅक्टली व्हर्टिकल करायची आहे, 90 डिग्री मध्ये करायचे व्हर्टिकल. लक्षात आलं का काय करायचं आहे. Slant edge, this is a slant edge that is a containing resting corner. Resting corner कुठला घेतला, ए घेतलेला आहे, आपण कन्सिडर केलेला आहे. ए कॉर्नर रेस्ट आहे, त्याची स्लांट लेंथ कुठली आली, तर स्लांट एज कुठली आली, ह्याची ही आली. हा ए कॉर्नर इथं आहे, ही स्लांट लेंथ, ती काय करायची आहे, आता तो असा रेस्ट होता, तो आता इथं काहीतरी इन्क्लाइन आहे, तो एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये करायचा. म्हणजे तुम्हाला व्ह्यू कसा मिळणार आहे, असा मिळणार आहे. ओके, तो काहीतरी लिफ्ट केल्याशिवाय त्याला 90 डिग्री करता येणार नाही ना. इकडून असं अपेक्सला धरून त्याला काय करायचं आहे, एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये घ्यायचं. सो दिस इज एक्झॅक्टली 90 डिग्री टू हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, सो नेक्स्ट, सो दिस इज अ फर्स्ट व्ह्यू.
Second, in third view, draw the vertical line, exactly vertical line. फेंट लाईन ड्रॉ करायचे फर्स्ट, आणि ती 90 डिग्री पाहिजे कशाला, XY ला, म्हणजे HP ला. ओके, यूज द कंपास. आता ए कॉर्नर वरती रेस्ट असणारी स्लांट एज कंटेनिंग, इथे काय म्हटलेलं आहे, स्लांट एज कंटेनिंग रेस्टिंग कॉर्नर इज परपेंडिक्युलर टू HP. म्हणजे ह्या कॉर्नर वरती, ए कॉर्नर वरती रेस्ट करायचं, म्हणजे याच्यामध्ये आपण स्लांट एज कुठली कन्सिडर करायची, ही स्लांट एज कन्सिडर करायची. टेक द डिस्टन्स A to O. A to O डिस्टन्स घ्यायचं आहे कंपास मध्ये. A to O डिस्टन्स कंपास मध्ये घेतल्यानंतर काय करायचं आहे, ए कॉर्नर कशावरती रेस्ट आहे, so this is point A dash resting on horizontal plane and exactly perpendicular to HP. O पॉइंट काय केला या ठिकाणी मार्क केलेला आहे. ह्या एजला बरोबर 90 डिग्री मध्ये व्हर्टिकल करायचं आहे स्लांट एजला, म्हणून या ठिकाणी काय केली, फेंट लाईन ड्रॉ करून A to O डिस्टन्स घेऊन या ठिकाणी मार्क करायचं आहे O पॉइंट. ओके, आता A डॅश आणि O माहित आहे आपल्याला. C कसा मार्क करणार तुम्ही आता याच्यामध्ये, C डॅश कसा मार्क करणार, अथर्व? सूरज? A dash to C dash घेऊन हे करायचं. C dash करेक्ट. घ्यायची. हा बरोबर, A डॅश टू C डॅश कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे, आणि कंपास काय करायचा, A डॅश वरती ठेवायचा, आर्क ड्रॉ करायचा, फर्स्ट आर्क. नेक्स्ट डिस्टन्स काय करायचं आहे, परत आपण C डॅश पॉइंट फाइंड आउट करतो इथं. A डॅश आणि O माहित आहे ट्रायंगल मधला. देन टेक अ डिस्टन्स O टू C डॅश, हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. ओके, अगेन प्लेस ऑन O पॉइंट वरती प्लेस करायचं आणि आर्क ड्रॉ करायचं. ओके, तर हा पॉइंट कुठला झाला, C डॅश. बघा कंडिशन सॅटिस्फाय झाली का, स्लांट एज कंटेनिंग रेस्टिंग कॉर्नर इज मेक द परपेंडिक्युलर टू HP. परपेंडिक्युलर टू HP अँगल काय करते, 90 डिग्री करते स्लांट एज. ओके, आता हे डार्क एजने, डार्क थिन लाईन काय करायचं, ड्रॉ करायचं. सर अनेकदा रिपीट करा की. ओके, आता फर्स्ट काय केली, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ड्रॉ द व्हर्टिकल लाईन एक्झॅक्टली 90 डिग्री टू HP. आता कंडिशन काय सांगितलेलं आहे, सो सी द कंडिशन, पिरॅमिड इज इन्क्लाइन टू HP. पिरॅमिड कसा इन्क्लाइन आहे, HP बरोबर, सच वे दॅट स्लांट एज, स्लांट एज आपण कशाला म्हणतो, इन्क्लाइन सरफेसला म्हणतो. दिस इज अ स्लांट एज. ओके, स्लांट एज आहे ना याची, प्रत्येकाची स्लांट एज. आता स्क्वेअर पिरॅमिडला टोटल स्लांट एज किती असणार आहेत, 4. बरोबर, हा, मग त्यातली एक स्लांट एज ए वरती कन्सिडर केला तर त्याची स्लांट एज जी असणार आहे ती इन्क्लाइन असणार ना. आता इन्क्लाइन आहे ती HP ला, इथे काहीतरी अँगल करते ना अँगल, तर तो एक्झॅक्ट काय त्याला 90 डिग्री. स्लांट एज कशी करायची, रेस्टिंग कॉर्नर इज परपेंडिक्युलर डॅश पॉइंट इथे येणार आहे तुमचं. करायचं आहे, टेक अ डिस्टन्स A डॅश टू C डॅश. ट्रायंगल मधले दोन पॉइंट्स आपल्याला माहित आहेत, A डॅश टू C डॅश डिस्टन्स घ्यायचं आहे. मार्क द C डॅश पॉइंट, आर्क ड्रॉ करायचं आहे. O टू C डॅश डिस्टन्स घेऊन काय करायचं, नेक्स्ट आर्क ड्रॉ करायचं आहे. आपल्याला C डॅश पॉइंट मिळाला आणि हे कनेक्ट करून घ्यायचं. आता मिडल पॉइंट या ठिकाणी ही स्लांट एजेस देखील असणार ना फ्रंट आणि बॅकला. आता तो एक एक्झॅक्टली असा कॉर्नर वरती रेस्ट आणि असा इन्क्लाइन केलेला आहे. ओके, तर इकडची ही स्लांट एज म्हणजे B टू O आणि D टू O कनेक्ट करणारी स्लांट एज, आणि ही काय असणार आहे, C टू O कनेक्ट करणारी स्लांट एज असणार आहे. ओके, तर ह्या दोन्ही स्लांट एज फ्रंट आणि बॅकला आहेत. तो फ्रंट व्ह्यू मधून इकडून बघत असताना तुम्हाला दिसणार नाही. आता इथे बघा, मी असा जर दाखवला तो असा इन्क्लाइन आहे, तो असा होता बेस एज. या ठिकाणी ए कॉर्नर कंटेनिंग दिस स्लांट एज, आता ती काहीतरी अँगल करते. ह्याला काय केलेलं आहे, बरोबर एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये, म्हणजे बरोबर 90 डिग्री मध्ये त्याला
HP बरोबर करायचा म्हणजे तो व्ह्यू असा येणार आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला तीन ट्रायंगल दिसणारच आहेत. ओके, सो कनेक्ट. फर्स्ट मार्क द पॉइंट डी डॅश बी डॅश ऍट द मिडल. हे डिस्टन्स काय करायचं, मिडलला मार्क करून घ्यायचं. समजलं का? हो सर. येस सर. हा, तर या ठिकाणी पॉइंट काय येणार आहे, बी डॅश अँड डी डॅश. फ्रंट आणि बॅकचे दोन्ही स्लांट एजेस एकाच ठिकाणी दिसणार आहेत आता या ठिकाणी, ओव्हरलॅप झालेत ते. ओके, टेक. आता लास्ट पोझिशनला परत पुन्हा आपण काय करतो, वर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स. ड्रॉ द वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स. ओके, तसेच हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत एक्झॅक्टली पॅरलल टू XY. टॉप व्ह्यू मधून हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, नेक्स्ट. आता अपेक्स ओ कुठे येणार आहे, बरोबर एक्झॅक्टली या पोझिशनला येणार आहे. ओ पॉइंट, मार्क हिअर पॉइंट ओ, अपेक्स ओ. नेक्स्ट पॉइंट ए पॉइंट कुठे येणार आहे बघा, चेक करा. ए पॉइंट पण इथंच येणार ना, 90 डिग्री मध्ये वर्टिकल टॉप व्ह्यू मधून बघत असताना. आता या ठिकाणी ए पॉइंट जो आहे, हा ए पॉइंट बेसचा आणि ओ पॉइंट हे दोन्ही एक्झॅक्टली मी काय केले, एक्झॅक्टली 90 डिग्री साठी व्हर्टिकल असं केला. तर या ठिकाणी काय दिसणार आहे, ए पॉइंट आणि अपेक्स पॉइंट, ओ पॉइंट आणि अपेक्स पॉइंट दोन्ही एकाच पोझिशनला येणार ना. येस सर. येस सर. हा, ओके, मार्क हिअर ऑल्सो ए पॉइंट. ए पण तिथंच आलेला आहे बघा, पोझिशन तिथंच येतं. नेक्स्ट, मार्क द पॉइंट बी. नेक्स्ट पॉइंट सी, डी पॉइंट. ओके, आता विजिबिलिटी बघा, चेक करायच्या मध्ये विजिबल काय असणार आहे आणि इनविजिबल काय असणार आहे. फक्त कॉर्नर ए वरती ज्याच्यावरती रेस्ट होता तो इनविजिबल, परंतु तिथून काय झालेलं आहे, आता यात इनविजिबल पार्ट काय मोस्टली नसणारच आहे. तुम्ही ए टू बेसचा या ठिकाणी इन्क्लाइन केल्यानंतर बघा कसा दिसतो तो, असा एक्झॅक्टली दिसणार आहे तो. या ठिकाणी कनेक्ट करताना काय करायचं, ए टू बी, बी टू सी, सी टू डी अँड डी टू ए कनेक्ट करायचं. नेक्स्ट याच्यामध्ये आणि काय कनेक्ट करणार, स्लांट एज सी टू ओ, सी टू ओ कनेक्ट करायचं. सो दिस इज द फायनल आन्सर. त्यात इनविजिबल पार्ट काय येणार नाहीये. आता हे समजलं का, आन्सर कसं आलं ते. येस सर. हा, कारण या ठिकाणी ए पॉइंट इथंच आला ना. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का. येस सर. हा, सो प्रॉब्लेम नंबर 20. So take the first problem, problem number 20. A pentagonal pyramid, base side 30 mm, axis length 65 mm is raised in HP. On one of its corner, pyramid is inclined to HP in a such a way that triangular face is parallel to HP. Draw the XY line. XY line draw करायचे. वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. आता पेंटागोनल पिरामिड सांगितलेलं आहे. पेंटागोनल पिरामिड, हा पेंटागोनल पिरामिड आहे. ओके, पेंटागोनल पिरामिड मध्ये काय सांगितलंय, रेस्ट इन HP ऑन वन ऑफ इट्स
कॉर्नर सांगितलेलं आहे. कॉर्नर. सो कॉर्नर काय करेल? हा, कॉर्नर सांगितलेलं आहे. वर्ड कॉर्नर महत्वाचं आहे. कॉर्नर साइड कशावरती आहे त्याच्यावरती. कॉर्नर कुठे घ्यायला पाहिजे? टुवर्ड्स दी राईट हँड साइड. म्हणजे ड्रॉ करत असताना व्हर्टिकल एज जे आहे ते एक्झॅक्टली परपेंडिक्युलर एक्स वाय ला कुठे यायला पाहिजे? इकडे यायला पाहिजे. अशा पद्धतीने व्ह्यू येणार आहे. कॉर्नर इकडे यायला पाहिजे. ओके. सो फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं? कॉर्नर पहिल्यांदा पेंटागॉन ड्रॉ करायचा. अपेक्स ओ ला काय करायचे? स्लांट एजेस कनेक्ट करायचे. टोटल स्लांट एजेस किती असणार आहेत? 5 असणार आहेत. 5 कॉर्नर्सचे. ओके. सो फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं आहे. बेस साइड किती सांगितलेलं आहे? 30 mm सांगितलेलं आहे. टेक 30 mm. आता इथं आपल्याला काय लागणार आहे? तर अपेक्स लागणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं? पेंटागॉन ड्रॉ करत असताना व्यवस्थित ड्रॉ करायचं. Take a distance 30 mm, draw the arc, cuts the perpendicular line. पेंटागॉन एक्झॅक्ट यायला पाहिजे. ओके. पेंटागॉन ड्रॉ करून झालं सगळ्यांचं? Yes, sir. ओके. कनेक्ट द ऑल द कॉर्नर्स टू द अपेक्स. अपेक्सला कनेक्ट करायचं. ए, बी अँड ई हे काय करायचे? आता पिरॅमिड आहे तो. प्रिझम मध्ये कनेक्ट करायची गरज नाहीये. तो प्रिझम मध्ये फक्त त्या ठिकाणी सरफेस दिसतो. पिरॅमिड मध्ये अपेक्स असणार आहे. सो कनेक्ट द ऑल द कॉर्नर्स टू द अपेक्स. स्लांट एजेस असणार आहेत ना ते. ओके. त्यामध्ये पिरॅमिड व्यवस्थित दिसायला पाहिजे. सर्कल वगैरे जे कन्स्ट्रक्शन केलं तुम्हाला दिसण्यासाठी ते कन्स्ट्रक्शन केलं होतं. ओके. आता हा तुमचा झाला पेंटागोनल पिरॅमिड झाला. पेंटागोनल पिरॅमिड दॅट इज अ रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर. ओके. टॉप व्ह्यू मध्ये तो असं दिसतो बरोबर एक्झॅक्ट तसंच. सो कॉर्नर ए वरती रेस्ट असताना तो कसा रेस्ट करायला सांगितलाय? सो ट्रायंग्युलर फेस इज पॅरलल टू एचपी. पिरॅमिड इज इन्क्लाइन टू एचपी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट कंडिशन जे फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंग्युलर पिरॅमिडचा जो झाला याच्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं असेल पिरॅमिड इज इन्क्लाइन 35 डिग्री जर म्हटलं असतं तर सेम प्रोसिजर फॉलो करून काय करायचं? याचं सोल्युशन देखील तुम्ही घेऊ शकता. तो सिम्पल होता. कंडिशन वेगवेगळ्या बदलू शकतात. ऍक्सिस इन्क्लिनेशन दिलेलं असेल किंवा बेस इन्क्लिनेशन दिलेलं असेल तुम्ही या पद्धतीने ड्रॉ करू शकता. हा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह करू शकता. परंतु इथं काय दिलेलं आहे? एक वेगळीच कंडिशन दिलेली आहे. पिरॅमिड इज इन्क्लाइन टू एचपी इन सच वे दॅट ट्रायंग्युलर फेस
पॅरलल टू HP. ट्रायंग्युलर फेस पॅरलल टू HP म्हणून सांगितलेलं आहे. सो फर्स्ट आपण काय करूया, याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही कम्प्लीट करून घेऊया. ड्रॉ द व्हर्टिकल लाईन्स. ऍक्सिस लेंथ दिलेली आहे, ऍक्सिस ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ द फर्स्ट ऍक्सिस. ऍक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे. ओके, टोटल height of axis is 65 mm. Mark the point O exactly 65 mm. Okay, so connect. First mark the point, base points. Base face ला काय असणार आहे या ठिकाणी, पॉइंट A or A dash, E dash, B dash, C dash and D dash. Okay, so connect all the points to the apex. फ्रंट व्ह्यू कम्प्लीट झाला सगळ्यांचं. Yes, sir. हा, ओके. आता इकडे लक्ष द्या. सी हिअर, सगळ्यात महत्वाचा आहे हा पार्ट. आता याच्यामध्ये ट्रायंग्युलर फेस, टोटल पेंटागोनल प्रिझमला ट्रायंग्युलर फेस किती असणार आहे? 5. हा, 5. टोटल 5 ट्रायंग्युलर फेस असणार आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, कॉर्नर ए वरती रेस्ट करायचं आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साइडला हा कॉर्नर ए या ठिकाणी दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. कॉर्नर ए दिसतोय का? ओके, दिस इज अ कॉर्नर ए. आता कॉर्नर ए वरतीच आहे, त्यावेळी त्याच्या अपोजिटला, ह्या कॉर्नरच्या बरोबर अपोजिटला ट्रायंग्युलर फेस कुठला आला? हा आला का? दिसतोय का सगळ्यांना? हॅलो सर. हा, आता हा ट्रायंग्युलर फेस काय करायचा, तो इन्क्लाइन, आता सध्या तो ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन पासून त्याला बरोबर असं तुम्हाला वरून टॉप मधून बघताना काय करायचं आहे, कॉर्नर वरतीच रेस्ट असताना हा ट्रायंग्युलर फेस एक्झॅक्टली वरती टॉपला यायला पाहिजे. म्हणजे तो कसा पाहिजे? पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, ट्रायंग्युलर फेस इज पॅरलल टू HP. त्याच वेळेला तुमचा कॉर्नर देखील कशावरती रेस्ट पाहिजे? HP वरती रेस्ट पाहिजे. सो याच्यामध्ये काय करायचं आहे फर्स्ट, तर एक्झॅक्टली ए पॉइंट ज्या ठिकाणी आहे, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा सी आहे. सो पॉइंट ए पासून काय करायचं आहे, एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये जो स्लांट एज किंवा ट्रायंग्युलर फेस, इथून काय करायचं आहे, तर एक्झॅक्टली फेसला या ठिकाणी 90 डिग्री असणारी एक लाईन ड्रॉ करायची फर्स्ट. ओके, हे का घेतलेलं आहे नंतर सांगतो तुम्हाला. ए पासून एक्झॅक्ट इथं तुमचं 90 डिग्री व्हायला पाहिजे, तो ए मधून पास व्हायला पाहिजे ती लाईन. तर नेक्स्ट प्रोसिजर काय करायचे बघा, इकडे लक्ष द्या. फर्स्ट पॉइंट या ठिकाणी ए पॉइंट मार्क करायचं. सो मार्क द पॉइंट ए डॅश. ए डॅश इथं मार्क केलेलं आहे. ड्रॉ द व्हर्टिकल एक्झॅक्टली परपेंडिक्युलर लाईन टू XY. XY ला लाईन ड्रॉ करायची आहे आणि कंपास मध्ये डिस्टन्स कुठलं घ्यायचं आहे. सो दिस पॉइंट वी कॅन कॉल्ड ॲज अ पॉइंट 1 म्हणूया असं याला. ए डॅश टू 1 कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. ए डॅश टू 1 कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे आणि हे काय करायचं, इथं मार्क करायचं. ओके, मार्क केल्यानंतर इथून काय करायचं आहे, पॅरलल टू XY लाईन, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचे. काय काय प्रोसिजर केली. सो सी हिअर, फर्स्ट
ड्रॉ द पेंटागॉन हॅव्हिंग कॉर्नर टुवर्ड्स दी राईट हँड साइड. राईट हँड साइडला घेतला, कॉर्नर वरती रेस्ट आहे. अपोजिट एक्झॅक्ट अपोजिटला त्याला इथे या ठिकाणी काय मिळाला तुम्हाला, हा ट्रायंग्युलर फेस मिळाला. ओके, याच्या अपोजिट साइडला हा ट्रायंग्युलर फेस आहे. ह्या ट्रायंग्युलर फेसला काय करायचं आहे, एक्झॅक्टली पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मॉडेलवरती दाखवतो, हा कॉर्नर आहे, हा ट्रायंग्युलर फेस आहे. हा कॉर्नर वरती रेस्ट असताना असा त्याला इन्क्लाइन करत जायचा की तो काय व्हायला पाहिजे, टॉप व्ह्यू मधून बघत असताना या ठिकाणी तुम्हाला हा ट्रायंग्युलर फेस एक्झॅक्टली पॅरलल टू HP यायला पाहिजे, हॉरिझॉन्टल प्लेनला यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ही प्रोसिजर केलेली आहे. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द एक्झॅक्टली परपेंडिक्युलर लाईन टू स्लांट एज फ्रॉम ए डॅश. ए डॅश मधून एक्झॅक्टली अशी लाईन ड्रॉ करायची, बरोबर 90 डिग्री करते या ठिकाणी. ओके, फर्स्ट मार्क द पॉइंट. हे मार्क करता येईल का सगळ्यांना? ए पॉइंट मधून म्हणजे काय करायचं, स्केल घ्यायचे. स्केलची जी लाईन असते, स्केलची जी लाईन दिसते याच्यामध्ये, ही जी लाईन आहे ती काय करायची, स्लांट एजला मॅच करून घ्यायची या ठिकाणी. ओके, आणि तसंच रोलर काय करायचं, रोल करत यायचं आणि एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय करायचं, लाईन ड्रॉ करून घ्यायची, ती बरोबर कॉर्नर ए मधून पास होणारी लाईन. हे लक्षात आलं का अनिकेत? लक्ष्मी, लक्षात आलं काय हे? येस सर. हॅलो सर परत मयुरी? एकदा सांगा. ह्या दोन्ही व्ह्यूज ड्रॉ करून झाल्या सगळ्यांच्या? हो सर. हा, रिप्लाय जरा फास्ट द्या. आता याच्यामध्ये काय करायचंय, स्केल तुमच्या जवळ आहे. स्केलची जी लाईन आहे, ह्यातली स्केलच्या ज्या लाईन दिसतात सगळ्यांना, लाईन दिसतात का? यातली जी लाईन आहे ती काय करायची, लाईन ही लाईन बरोबर या ठिकाणी कशाला मॅच करायची आहे, स्लांट लेंथला मॅच करायची. ही स्लांट लेंथ जी दिसते याला मॅच करायची आहे. इथं मॅच झालेली दिसते का? हॅलो, हो सर. हा, आणि ती स्केल काय करायचे, रोल इन ड्रॉ काय करायचं, तसंच रोल करत खाली घेऊन यायचं. असं रोल करत खाली घेऊन आला की त्या ठिकाणी एक्झॅक्टली तुम्हाला ए मधून पास होणारी लाईन इथे ड्रॉ करता येईल. आता इथं बघा, ही लाईन जी आहे ही लाईन आउटसाइडला घेतली, मी बरोबर त्याला मॅच केलेली आहे आणि इथून काय केलं, लाईन ड्रॉ केली आहे एक्झॅक्टली बरोबर परपेंडिक्युलर. ओके, आणि त्याच पॉइंटला इथं घेतलेलं आहे, फर्स्ट पॉइंट या ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे. आणि डिस्टन्स कुठलं घेतलं, हे व्हर्टिकल डिस्टन्स जे दिसतं हे A to 1चं डिस्टन्स आहे. A to 1चं डिस्टन्स या ठिकाणी मार्क केलेलं आहे. आपल्याला हा फेस जो आहे तो एक्झॅक्टली इथं घ्यायचा आहे, पॅरलल टू HP ला घ्यायचा आहे. कुठला, O to D डॅश और C डॅश. हे डिस्टन्स हे काय पाहिजे, एक्झॅक्टली पॅरलल टू HP पाहिजे. लक्षात आलं का? इथं काय असणार आहे, ट्रायंग्युलर फेस असणार आहे ना बॅक साइडचा. हा पॉइंट O आहे, या ठिकाणी पॉइंट तुमचा कुठला आला, हा D डॅश आला आणि इथं C डॅश आला. हा ट्रायंग्युलर फेस काय करायचा आहे, बरोबर तो हॉरिझॉन्टल घ्यायचा आहे या ठिकाणी. म्हणजे इथं लाईन यायला पाहिजे, ती ही ट्रायंग्युलर फेस इथं यायला पाहिजे ना फ्रंट व्ह्यू मध्ये. येस सर. हा, मग त्याच्यासाठी ही प्रोसिजर केलेली आहे. एक्झॅक्टली स्केलची लाईन जी आहे ती मॅच केला आणि त्याच्यातून बरोबर ती स्केलला ह्या ठिकाणी बरोबर 90 डिग्री मध्ये ही लाईन मिळते. फर्स्ट मार्क द पॉइंट अँड ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे, पॉइंट मार्क करून घेतला आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. आता 1 पासून D चं डिस्टन्स आणि 1 पासून O चं डिस्टन्स मार्क करू शकता. टेक अ डिस्टन्स फ्रॉम 1 to O. 1 to O मार्क करून घ्यायचं आहे. हा O पॉइंट या ठिकाणी मिळणार आहे, पॉइंट O. सिमिलर वे टेक अ डिस्टन्स 1 to D डॅश और C डॅश. कॉर्नरचं डिस्टन्स घ्यायचं आहे. So this point it is nothing but C dash and D dash. ते पॉइंट दोन्ही इथं आले. आता हे कनेक्ट करू शकतो आपण. बघा काय काय केलेलं आहे. आणि ही ट्रायंग्युलर फेस. आता इथं जरी लाईन दिसत असली, आता साइड व्ह्यू मध्ये, आता इकडे बघा. ओके, so this is the pentagonal pyramid. This is a corner, resting corner. This is a triangular face. याला काय केलेलं आहे, हा ट्रायंग्युलर फेस जो आहे तो एक्झॅक्टली कसा पाहिजे, पॅरलल टू HP पाहिजे. म्हणजे तो असा घेतलेला आहे.
ओके, फ्रंट व्ह्यू मधून तुम्हाला काय दिसणार आहे? लाईन दिसणार ना ती, ही लाईन दिसणार फक्त, परंतु ते काय असणार आहे? ट्रायंग्युलर फेस असणार आहे. हे समजलं का प्रॉब्लेम कसा आहे तो? हॅलो, Yes, sir. हा, तर हा पिरॅमिड जो आहे, पेंटागोनल पिरॅमिडचा कॉर्नर जो आहे तो रेस्ट आहे आणि त्याला फक्त काय केलेलं आहे? अशा पद्धतीनं इन्क्लाइन केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी ट्रायंग्युलर फेस जी दिसते, या ठिकाणी मी बोटन दाखवतो, हा ट्रायंग्युलर फेस जो आहे तो एक्झॅक्टली पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता हा ग्राउंडला बरोबर पॅरलल पाहिजे, तर अशा पद्धतीने तो येणार आहे. तर इथे ड्रॉ केलेला आहे तो. ओके, आता समजला असेल प्रॉब्लेम. आता इथं काय करायचं? बी डॅश आणि ई डॅश मार्क करून घ्यायचं. सो टेक द डिस्टन्स फ्रॉम ए टू बी डॅश ई डॅश and mark the point. Okay, connect the slant edge. समजलं का सगळ्यांना? मयुरी समजलं का? अथर्व, सुमित, Yes, sir. हा. आता नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला करता येईल याच्यामध्ये. आता बघा, या ठिकाणी ट्रायंग्युलर फेस असणार आहे. जरी लाईन दिसत असली तर याच्यामध्ये काय असणार आहे? ट्रायंग्युलर फेस असणार आहे. CDO. ओके, सो ड्रॉ द वर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. वर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. Thin lines. Similar way, draw the horizontal projection lines. Draw the horizontal projection lines. This is the first view, second, third, and fourth one. Okay. Next, mark the point O. Apex first mark करून घ्या या ठिकाणी. Apex O. Next point, mark the A point. A point इथे येणार आहे. Okay, A point. Next, B point. C point. क्रॉस मॅचिंग करायचं. C point. D point. सेम त्याच प्रोजेक्शन लाईन वरती असणार आहे. आणि E पॉइंट. आता विजिबिलिटी मला सांगा कसा असणार आहे तो. याच्यामध्ये बघा, पॉइंट ए वरती रेस्ट आहे ना तो. ए वरती रेस्ट असल्यामुळे तो कसा असणार आहे? ए पॉइंट इट इज अ इनविजिबल पॉइंट. ए पॉइंट कसं असणार आहे? Invisible. हॅलो, हा, इनविजिबल. सो कनेक्ट ए टू बी, ए टू ई. हे कनेक्ट करताना कशाने कनेक्ट करणार? डॉटेड लाईननी कनेक्ट करायचं आहे. कनेक्टिव्हिटी बघा. आणि ए टू ओ जी स्लांट एज असणार आहे ही देखील काय असणार आहे? इनविजिबल असणार आहे. पॉइंट ए इनविजिबल आहे. हा विजिबल पॉइंट अपेक्स ओ विजिबल जरी असला तरी पण त्याला काय करायचं? आपण डॉटनी कनेक्ट करायचं आहे. ज्याच्यावरती रेस्ट आहे त्याला काय करायचं? इनविजिबल पॉइंट. अदर कनेक्शन जे आहेत त्याला आपण डॉटेडनी कनेक्ट करून घ्यायचे. नेक्स्ट, आता आउटसाइडचे पॉइंट. आउटसाइडचे म्हणजे कुठले? तर ओ टू बी विजिबल असणार आहे. आउटसाइडचा आहे त्यामुळे तो डायरेक्टली काय करायचं? या ठिकाणी कनेक्ट करायचा. देन ओ टू ई. बी आणि ई विजिबल असणार आहेत कारण की ते कसे आहेत? कॉर्नर वरती. असा तो कॉर्नर वरती जरी असला तर ओ टू हा पॉइंट इकडचा आला, हा बी पॉइंट आहे. ओके, सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट बी पॉइंट. इथे दाखवतो हा बी पॉइंट आहे. ओके, सो दिस इज बी पॉइंट. This is the apex. This is the point
कुठला आला तुमचा ई पॉइंट इथं आला, वरून असा दिसणार आहे तो. सो दिस इज अ पॉइंट. हा कुठला आला पॉइंट? सी आणि डी. ओ, सी आणि डी हे देखील वरचे लॉंगर एजेस विजिबल असणार आहेत. ह्या एजेस देखील विजिबल असणार आहेत. सो कनेक्ट विथ द थिक लाईन. दिस अ फायनल आन्सर. थोडे इमॅजिन झालं असेल, समजलं असेल तुम्हाला कसं असणार आहे. हा ट्रायंग्युलर फेस एक्झॅक्टली कशाला पॅरलल आहे? पॅरलल टू HP. आन्सर समजलं का याचं सगळ्यांना? Yes, sir. Yes, हा, sir. याच्यामध्ये अपेक्स, हा कॉर्नर वरती रेस्ट आहे, त्यामुळे ए मधून निघणाऱ्या सगळ्या लाईन्स काय केल्या, ज्याला कनेक्टेड आहे. ए पॉइंट कशाला आहे? बी शी कनेक्टेड आहे. सो दिस इज अ ए पॉइंट कनेक्टेड टू बी पॉइंट अँड ई पॉइंट. ई ला कनेक्टेड असणार आहे बेसला. ओके. सो दिस इज अ कनेक्शन विथ द स्लांट एज ए टू ओ. ए टू ओ ही जी एज असणार आहे ही देखील काय असणार आहे? डॉटेड असणार आहे. तेवढंच डॉटेड घ्यायचं, बाकी सगळे विजिबल पॉइंट असणार आहेत. ओके. प्रॉब्लेम सगळ्यांचा सॉल्व्ह करून झाला का? Yes, sir. Yes, sir. ओके. आता ह्याच प्रॉब्लेम मध्ये 1-2 मिनिटं इकडे लक्ष द्या. आता ह्याच प्रॉब्लेम मध्ये हा प्रॉब्लेम झाला, असाच रेग्युलर होता हा. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं असेल? पिरॅमिड इज इन्क्लाइन. इथं काय म्हटलेलं असेल? पिरॅमिड इज इन्क्लाइन 45 डिग्री टू HP असं म्हटलेलं असेल. फक्त 45 डिग्री म्हटलेलं असेल. पिरॅमिड इन्क्लाइन 45 डिग्री असं म्हटलेलं असेल तर त्या ठिकाणी काय येणार आहे? इथं ऍक्सिस जो आहे, पण काय करायचं? ऍक्सिस ड्रॉ करावं लागेल आणि बेसला या ठिकाणी 45 डिग्री इन्क्लाइन करावं लागेल, किंवा 35 डिग्री म्हटलेलं असेल तर 55 डिग्री बेसला घ्यायला लागणार. बरोबर आहे का? कॉर्नर वरतीच रेस्ट आहे पिरॅमिड. ह्याच प्रॉब्लेम मध्ये अनेक व्हर्जन तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सो ऍक्सिस और पिरॅमिड इट इज इन्क्लाइन 35 डिग्री टू HP. जसं या ठिकाणी काय म्हटलं होतं? ट्रायंग्युलर पिरॅमिड जसं म्हटलं होतं बेस साइड जर घेतला तर बेस साइड काय घेतली? डॉटेड लाईन घेतली. सेम तसंच या ठिकाणी काय घेतलेलं आहे? कॉर्नर घेतलेलं आहे. सेम येईल तसंच, असं सेम आन्सर येणार याच्यामध्ये, फक्त इथं अँगल तुम्हाला मार्क करावं लागणार आहे आणि इथं 55 डिग्री मेन्शन करायला लागणार. ओके. आणि इथं फक्त लाईन ड्रॉ करून डायरेक्टली तुम्ही हा व्ह्यू इथं इन्क्लाइन करून घ्यायचा. ओके. तोच प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये किती नंबरला आहे? तर याच्यामध्ये पेंटागोनल पिरॅमिड 15 नंबर प्रॉब्लेम. सेम असंच आन्सर येणार आहे. 15 नंबर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. 15 नंबर मध्ये काय दिलेलं आहे? सॉरी, 14 नंबर मध्ये दिलेलं आहे. कॉर्नर वरती रेस दिलेला आहे आणि अँगल इन्क्लिनेशन काय सांगितलेलं आहे? 40 डिग्री सांगितलेलं आहे. बेस इन्क्लिनेशन किती येणार? 90 मायनस 40 म्हणजे 50 डिग्री येणार. ओके. सेम असंच सांगितलं होतं, ट्रायंग्युलर फेस एक्झॅक्टली पॅरल टू. आता इथं काय कंडिशन नाही आहे प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का? Yes, sir. ओके. सो टेक द प्रॉब्लेम. आता त्या पद्धतीचं आपण काय करायचं? हेक्झागॉनचा प्रॉब्लेम घ्यायचा. हेक्झागोनल पिरॅमिड प्रॉब्लेम नंबर 17. एक काय करूया? कॉर्नरचं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साइड वरचं तुम्ही ड्रॉ करा. हेक्झागोनल पिरॅमिड, साइड 30 mm, height 70 mm, rest in the HP on one of the corner. Axis is inclined 30 degree to HP. Complete the projection of pyramid. ओके. जरा फास्ट घेऊया. ड्रॉ द XY line. First draw the XY line. मार्क हिअर VP आणि HP. VP HP मार्क करायचं. ओके. तर कॉर्नर वरती रेस सांगितलेला आहे. हेक्झागोनल पिरॅमिड आहे तो. ओके.
तर हा या ठिकाणी हेक्झागोनल पिरामिड देखील मॉडेल प्रिपेअर केलेलं आहे. हेक्झागोनल पिरामिड याच्यामध्ये काय सांगितलंय, कॉर्नर वरती रेस्ट सांगितलेलं आहे. हायलाइट करा त्या वर्डला, कॉर्नर आहे का काय, आणि पिरामिड असेल, पिरामिड आहे का प्रिझम आहे हे देखील पहिल्यांदा बघायचं, चेक करायचं प्रॉब्लेम वाचल्यानंतर. तो पिरामिड आहे. सो पिरामिड म्हटलं की अपेक्स लक्षात ठेवायचं. सो रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर म्हणजे या ठिकाणी काय करायला पाहिजे, कॉर्नर असाइडला यायला पाहिजे. या ठिकाणी अशा पद्धतीने पोझिशन टॉप व्ह्यू मध्ये बघितला तर तो अशा पद्धतीने यायला पाहिजे. कॉर्नर कुठे यायला पाहिजे, टुवर्ड्स दी राईट हँड साइड. म्हणजे या ठिकाणी वन साइड ऑफ पिरामिड इट इज अ पॅरलल टू एक्स वाय ड्रॉ करायचे. वन साइड पॅरलल टू HP, सॉरी XY. किती mm सांगितलेलं आहे, 30 mm. टेक द 30 mm. Draw the vertical line. Use the compass. Draw the सर arc. दिसत डायग्राम. दिसते का बघा आता सगळ्यांना, विजिबल आहे का? Yes, sir. येस सर. स्क्रीन विजिबल आहे, डायग्राम दिसेना खालचं. नाही आहे की, दिसते की सगळ्यांना. आता बघा दिसते का व्यवस्थित? हॅलो, आता आहे का विजिबल? नाही सर दिसेना. सर पेज थोडं वर घ्या. लेफ्ट होऊन परत एकदा पेज नाही आहे पोझिशनला व्यवस्थित. बघा आता. हा सर आता दिसेल. ओके. ओके, हेक्झागॉन ड्रॉ करायचं, हेक्झागोनल पिरामिड. बेस साइड 30 mm घ्यायचं आहे. ओके, सो अपेक्स ओ ला आता काय करायचं, टॉप व्ह्यू मधून बघत असताना तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला 6 ट्रायंग्युलर फेस दिसणार आहेत. सो कनेक्ट द स्लांट. हे ड्रॉ केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, स्लांट एजेस कनेक्ट करायचे. टॉप व्ह्यू मध्ये बघा तो असा या पोझिशनला एक्झॅक्ट आहे. सो कनेक्ट each and every corner to the apex. Okay. त्या ठिकाणी फक्त हेक्झागोनल पिरामिड महत्वाचं आहे. बाकी कन्स्ट्रक्शन जे आहे ते रफ वर्क आहे. तुम्ही फेंट ड्रॉ केला तरी चालेल. ओके, हे कम्प्लीट करून घ्यायचं. कम्प्लीट झाल्यानंतर फर्स्ट त्याचा फ्रंट व्ह्यू कसं दिसणार आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये बघा तो कसं दिसणार आहे. सी आहे. सो वी कॅन सी द 3 ट्रायंगल्स इन फ्रंट व्ह्यू. कॉर्नर या साईडला इथं आलेलं आहे. सो वी कॅन सी. आता याच्यामध्ये बघत असताना आपल्याला काय दिसणार आहे. सो दिस इज अ फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल अँड थर्ड ट्रायंगल. फ्रंट व्ह्यू मधून बघत असताना काय दिसणार आहे,
हे 3 ट्रायंगल दिसणार आहेत. सो दिस कॉर्नर ए बी, बीच्याच ठिकाणी तुमचं अपोजिट कॉर्नरचं इकडचं देखील कॉर्नर काय असणार आहे, तो एकाच ठिकाणी येणार आहे, हे दोन्ही कॉर्नर. ओके, इथला हा कॉर्नर आणि हा कॉर्नर, आणि हे तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये अशा पद्धतीने कम्प्लीट करायचं. सो ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. पहिल्यांदा ऍक्सिस ड्रॉ करा. हाईट दिलेली आहे 70 mm. ओके, सो ड्रॉ द सेंटर लाईन, चेन थिन लाईन, exactly 70 mm. Mark the apex O. ओके, वर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स घेतल्यानंतर पॉइंट जे आहेत, तर फर्स्ट कॉर्नर मार्क करायचं या ठिकाणी. कॉर्नर ए, बी, सी, डी, ई अँड एफ. टोटल 6 कॉर्नर्स आहेत. 1 2 3 4 यूज केलं तरी चालेल, काय अडचण नाही. सो कनेक्ट. सो फर्स्ट मार्क हिअर. बेस पॉइंट साठी या ठिकाणी तुमचं पॉइंट काय असणार आहे, ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश, परत याच ठिकाणी ई डॅश, आणि या ठिकाणी एफ डॅश. सो कनेक्ट टू द अपेक्स. सेंट्रल ऍक्सिस कनेक्ट करायचं नाहीये आपल्याला, फक्त ट्रायंग्युलर फेस जे स्लांट एजेस आहेत तेवढेच फक्त कनेक्ट करायचे आहेत. ओके, कनेक्ट केल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट बेसला या ठिकाणी कनेक्ट करायचं. ओके, फ्रंट व्ह्यू कम्प्लीट झाला का सगळ्यांचा, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, ऍक्सिस इज इन्क्लाइन 30 डिग्री टू HP. सो बेस इन्क्लिनेशन कॅल्क्युलेट करून घ्यायचं. बेस इन्क्लिनेशन कसं कॅल्क्युलेट करायचं सांगितलं होतं. सो बेस इन्क्लिनेशन is equal to 90 degree minus axis inclination 30 degree. So this is the axis inclination. Axis inclination 30 degree. So 90 minus 30, 60 degree. So this is the base inclination 60 degree. So mark the point here. The point इथं मार्क करायचं. कुठला पॉइंट असणार आहे तो, अक्षता? हॅलो, जागे आहेत का सगळे? हा बरोबर, ए डॅश पॉइंट मार्क करायचा. यूज द प्रोटेक्टर. मार्क द अँगल 60 डिग्री. बेस इन्क्लिनेशन किती सांगितलेलं आहे, 60 डिग्री. प्रॉब्लेम सिंपल आहे, एकदा समजले ना तर काही अवघड नाही याच्यामध्ये. 60 डिग्री साठी, आणि हे समजले तर सेक्शन ऑफ सॉलिड याच्यावरतीच असणार आहे, सेक्शन ऑफ सॉलिड अँड डेव्हलपमेंट. ड्रॉ द इन्क्लाइन लाईन एक्झॅक्टली मेक्स अन अँगल 60 डिग्री. आता ए डॅश पॉइंट आपल्याला माहित आहे, ए डॅश टू डी डॅश कंपास मध्ये घेता येईल. पहिल्यांदा ट्रायंगल कम्प्लीट करून घ्यायचं. सो टेक द डिस्टन्स ए डॅश टू डी डॅश. पहिल्यांदा ए डॅश टू डी डॅश कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. देन प्लेस द कंपास ऑन ए डॅश, मार्क द पॉइंट डी डॅश. डी डॅश मार्क करून घ्यायचं. नेक्स्ट टेक द स्लांट एज डिस्टन्स ए डॅश टू ओ. ओ पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे कंपास मध्ये. हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. तेच डिस्टन्स डी डॅश टू ओ पण तेच असणार आहे, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट. सो मार्क द आर्क युझिंग पॉइंट ए डॅश. सिमिलर वे मार्क द आर्क युझिंग पॉइंट डी डॅश. आता या ठिकाणी पॉइंट कुठला मिळाला, हा वेदिका, हा पॉइंट कुठला मिळाला, अपेक्स. बरोबर आहे का? हो. बोला बोला. प्रेझेंट आहे, मला लक्षात कसं येणार, नुसतंच बघत असणार आहे तुम्ही. ओके, सो कनेक्ट द स्लांट एजेस O to A dash. Again connect the line O to D dash. Okay, similar way connect the A dash to D dash. कनेक्ट करायचं. आता मिड पॉइंट राहिलेले ते दोन्ही पॉइंट मार्क करायचे आहेत. सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे, कुठले एक डिस्टन्स घ्या. ओके, सो टेक अ डिस्टन्स D dash to B or A dash to E. हे कुठलेही एक डिस्टन्स घ्या, दोन्ही सिमेट्रिकल असणार, दोन्हीकडून मार्क करायचं आहे त्याला. इकडून देखील मार्क करायचं आहे आणि इकडून देखील मार्क करायचं आहे.
ओके, प्रथमेश समजलं का? हॅलो, रोहित, येस सर समजलं. स्लांट एजेस कनेक्ट करायचे आहेत. आता हे फ्रंट बॅकचे दोन्ही असणार आहेत, फ्रंट साइड आणि बॅक साइड, त्यामुळे इथे 2 पॉईंट आलेले आहेत. अशा स्लांट एजेस बॅक साइडला असणार आहेत. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे सुमित? नेक्स्ट एक स्टेप, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आणि हा सिमेट्रिकल करेक्ट, लाईन होऊन हे करायचं. बरोबर आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स घ्यायच्यात, थिन प्रोजेक्शन लाईन्स घ्यायच्यात. ओके, सो ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. Also draw the horizontal projection lines parallel to XY. ओके, आता पॉइंट ओ ची पोझिशन कुठे येणार आहे चेक करा. पॉइंट ओ, इट इज अ प्रेझेंट हियर. ओ पॉइंट मार्क केला. सिमिलर वे ए पॉइंट कुठे येणार आहे? या पोझिशनला येणार आहे, ए आणि ए डॅश. सो मार्क द पॉइंट हियर, ए पॉइंट. नेक्स्ट पॉइंट बी पॉइंट. नेक्स्ट सी पॉइंट, सी डॅश पॉइंट, सी पॉइंट इथे. नेक्स्ट डी पॉइंट, डी पॉइंट, ई पॉइंट अँड एफ पॉइंट. ओके, हे सगळे पॉइंट्स मिळाले. आता विजिबिलिटी इनविजिबिलिटी कोण सांगणार? अथर्व, सचिन, हा अथर्व बोल. हा, ए पॉइंट ए पॉइंट काय इनविजिबल. असणार आहे? हा, इनविजिबल इनविजिबल. असणार आहे. ए पॉइंट आता काय? हा, ए पॉइंट बघा इथं बघायचं, टॉप व्ह्यू मध्ये बघायचं. ए पॉइंट कशाशी कनेक्टेड आहे? बी शी. ओके, मग ती विजिबल डॉटेड लाईन येणार काय थिक लाईन येणार? Dotted line. हा करेक्ट, डॉटेडनी कनेक्ट करायचं ए टू बी. पहिल्यांदा डॉटेड लाईन कनेक्ट करा, बाकी विजिबल असणार आहेत. ए टू एफ कनेक्टिव्हिटी बेस एज असणार आहे ना, ती देखील काय असणार आहे? इनविजिबल असणार आहे ना. Yes, ए sir. टू एफ, हा ती देखील डॉटेड कनेक्ट करायची आहे. त्यानंतर स्लांट एज ए टू ओ कनेक्ट करायचे आहे. ए टू ओ इथं कनेक्ट करायचे आहे. सॉरी, डॉटेड लाईननी कनेक्ट करायचं. डॉटेड लाईन पाहिजे. ए टू ओ डॉटेड लाईननी कनेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आता चेक करा, बी टू सी हे थिक लाईननी कनेक्ट करायचं आहे. आता हे तुम्हाला लक्षात येत नसेल कुठले कुठले पॉईंट कनेक्ट करायचे, तर त्यासाठी काय यूज करायचं? टॉफ्यू यूज करायचं. टॉफ्यू मध्ये बघा त्या ठिकाणी काय काय कनेक्ट केलेलं आहे. बेस सगळे पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचे विथ थिक लाईन. त्यानंतर सगळे पॉइंट कशाशी कनेक्टेड आहेत? ओ शी कनेक्टेड आहेत. सो बी टू ओ काय करायचं? थिक लाईननी कनेक्ट करायचं आहे. बी टू सी थिक लाईननी कनेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी ए टू ओ इनविजिबल होतं, बट वेन वी ड्रॉ ओ टू डी ही स्लांट एज जेव्हा आपण कनेक्ट करतोय त्यावरती काय होणार आहे? त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार आहे. त्यामुळे ती काय येणार आहे? परत पुन्हा ओव्हरलॅप झाली ना ती, बरोबर आहे का? Yes, sir. हा, सो दिस इज द फायनल आन्सर. इथं ओव्हरलॅप झालेलं आहे त्यामुळे ती दिसत नसली तरी पण त्याच्या खाली असणार आहे ती लाईन. ओके, हे समजलं का प्रॉब्लेम सगळ्यांना? Yes, sir. येस सर. Yes, Yes, sir. sir. हा, याच्यामध्ये आता काय राहिलेलं आहे? सेंट्रॉइड आणि अँगल द्यायचा राहिले. हा, डायमेन्शन द्यायचे राहिले. टोटल हाईट 70 mm आहे.
बेस एज किती एम सांगितलेले आहे ते देखील मार्क करायचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे सगळं मार्क करायचं आहे. बेस एज 30 दिलेलं आहे. आता ऍक्सिस बरोबर याच्या मिडलला आहे. ऍक्सिस बरोबर मिडलला आहे. ऍक्सिस इन्क्लिनेशन किती दिलेला आहे? हा अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. ओके, हा 60 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. हे अँगल देखील मेन्शन करायचं. सो दिस इज द फायनल आन्सर. आता हा फायनल आन्सर झाला याच्यामध्ये. ओके, डायमेन्शन मार्क करायचे आहेत. जे जे प्रॉब्लेम मध्ये दिसतंय 30 बेस साईड दिलेली आहे, टोटल हाईट दिलेली आहे आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे? अँगल, ऍक्सिस इन्क्लिनेशन. आता इथं अँगल जो घेतलेला इथं मेन्शन करून दाखवा या ठिकाणी 60 डिग्री येतो. ओके, बेस इन्क्लिनेशन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बेसला इन्क्लाइन घ्यायचं आणि हा 90 डिग्री आहे इथं. 90 मायनस 30 केल्यानंतर 60 येतो. ओके, हे समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, Okay. sir. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 22. आता सिंपल आहेत. शेवटचे राहिलेले 2 प्रॉब्लेम एकदम सिंपल आहेत. आपण कोन आणि सिलेंडर कडे जातो आता. पिरामिडचे इथे प्रॉब्लेम संपले. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर एज घेतला इथं एबी एज वरती जर असता तर या ठिकाणी काय आले असतं? 2 स्लांट एजेस आणि त्याचबरोबर एबी मधली एज काय आली असती? इनव्हिजिबल आली असती. लक्षात येतं का? एबी एज जर घेतली तर एबी इनव्हिजिबल येणार आणि त्यातनं येणाऱ्या डॉटेड लाईन्स, 2 डॉटेड लाईन्स येणार आणि कनेक्ट करणार आहे. ए टू एफ असेल किंवा ए टू बी असेल हे डॉटेड येणार, बाकी सगळं व्हिजिबल येणार. सेम असेच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्हाला असाइनमेंटला असणार आहेत. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम. टेक द क्वेश्चन. अ कोन बेस डायमीटर 50 mm and axis length 70 mm is rest in HP on one of the generator. Laying on the ground. आता कोन आणि सिलेंडरला पॉइंट त्या ठिकाणी स्केलनी कनेक्ट करा. बेसला कनेक्ट करताना फ्री हँड कनेक्ट करावं लागतं. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ओके, so cone base diameter is 50 mm, axis length is 70 mm, is rest in HP on one of its generator. रेस्ट कशावरती आहे तर जनरेटर वरती रेस्ट असं सांगितलेलं आहे. ओके, और लेइंग ऑन ग्राउंड, लेइंग ऑन द ग्राउंड असं म्हटलेलं आहे. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द XY लाईन. XY लाईन ड्रॉ करायचे. सेम प्रोसेस, XY ड्रॉ करायचं. देन मार्क द VP and HP. VP HP मार्क करायचं. सो बेस डायमीटर, कोणचं बेस डायमीटर? आता हे सिलेंडर पिरामिड जसं होतं तसंच कोण असणार आहे. त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहे? फक्त सर्कल दिसणार आहे. तर त्या ठिकाणी एजेस नसणार आहेत. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे, त्याचबरोबर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचे. ओके, टेक रेडियस घ्यायचे. रेडियस किती mm घेणार आता याच्यामध्ये? 25 mm. टेक 25 mm रेडियस. डायमीटर 50 दिलेलं आहे. ओके, तर इथं काय करायचं? सर्कल ड्रॉ करायचं. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहे? अथर्व, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? सर्कल दिसणार आहे. दिस इज द अपेक्स पॉइंट O. आता या सर्कलला काय करायचं आहे? 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. 8 इक्वल पार्ट्स मध्ये. 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करत असताना कसं करायचं आहे? आता इक्वली 4 पार्ट्स मध्ये झालेला आहे तो, तर 45 डिग्री साठी पॉइंट मार्क करायचा आणि त्यातून लाईन्स ड्रॉ करायच्या. त्या ठिकाणी स्लांट एजेस नाहीये. सर्कलला 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं.
तर जनरेटर वरती तो रेस्ट असं सांगितलेलं आहे. सो दीज आर दी जनरेटर्स. जनरेटर्स कुठले आले तर O2 या पॉइंटला आपण काय करूया आता 2 3 4 5 6 7 and 8 सर्कलला 8 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. नेक्स्ट आता तो फ्रंट व्ह्यू मधून काय दिसणार आहे ट्रायंगल दिसणार आहे आपल्याला. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतो सर्कल दिसतो बट इन फ्रंट व्ह्यू वी कॅन सी द कोन. आईस्क्रीमचा कोन उलटा ठेवल्यानंतर कसं दिसणार आहे तो फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रायंगल दिसतो. ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. टोटल हाईट ऑफ ऍक्सिस लेंथ किती सांगितलेलं आहे ऍक्सिस फेंट ड्रॉ करून घ्यायचं आहे. Axis total 70 mm. Mark here point O. That is a 70 mm above the HP. Diameter of the circle किती दिलेला आहे डायमीटर 50 mm दिलेला आहे. ओके नेक्स्ट कनेक्ट द आउटसाइड जनरेटर्स. आता जनरेटर या ठिकाणी सगळेच कनेक्ट करायला पाहिजे असं काही नाहीये. फक्त आउटसाइडचे जनरेटर्स तेवढेच कनेक्ट करायचे आहेत. ओके नेक्स्ट पॉइंट सगळे जे बेसला घेतलेले आहेत ते इथंच परत एकदा काय येणार आहेत त्याच्या बेसला इथं मार्क करून घ्यायचे आहेत 1 1 डॅश 2 डॅश 8 डॅश 3 डॅश 7 डॅश 4 डॅश 6 डॅश 5 डॅश. ओके बेसला सगळे पॉइंट्स मार्क करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये कंडिशन काय सांगितलेली आहे सो दिस पिरामिड दिस सिलेंडर इट इज रेस्ट ऑन वन ऑफ इट्स जनरेटर. जनरेटर वरती रेस्ट आहे. जनरेटर म्हणजे कुठला आला O1 हा काय झाला जनरेटर झाला. तो डायरेक्ट काय करायचा हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट घ्यायचा आहे. म्हणजे इथं मार्क करताना 1 पॉइंट आणि O पॉइंट याचा जनरेटर जो आहे तो बरोबर एक्झॅक्टली रेस्ट कशावरती करतो तर HP वरती रेस्ट करतो असं सांगितलेलं आहे. सो मार्क हिअर पॉइंट 1 डॅश टेक अ डिस्टन्स 1 डॅश टू O. 1 डॅश टू O डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन काय करायचं 1 डॅश टू O मार्क करायचं हॉरिझॉन्टल लाईन वरती. या ठिकाणी XY वरती मार्क केल्यानंतर इथं पॉइंट काय मिळणार आहे O पॉइंट मिळणार आहे. ओके आता हा पॉइंट माहित आहे आपल्याला दोन्ही पॉइंट्स मिळाले ट्रायंगलचे. सो दिस इज अ जनरेटर. हा जनरेटर झाला. कोन मध्ये आणि सिलेंडर मध्ये आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड एज सो दिस जनरेटर इट इज अ लेइंग ऑन द ग्राउंड करतो म्हणजे रेस्ट आहे. सो नेक्स्ट पॉइंट 5 डॅश पॉइंट आपण मार्क करू शकतो. कसा मार्क करायचा 1 डॅश टू 5 डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचा 1 डॅश टू 5 डॅश प्लेस ऑन 1 डॅश अँड मार्क दी आर्क. सिमिलर वे टेक अ डिस्टन्स O टू 5 कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा O टू 5 मार्क अगेन आर्क. आता हा आर्क या ठिकाणी काय झालेला आहे शॉर्ट झालेला आहे. तो परत आपण काय करायचं थोडा एक्सटेंड करायचा. ओके दिस पॉइंट इट इज नथिंग बट कुठला पॉइंट असणार आहे तो आशुतोष कुठला पॉइंट 5 असणार आहे तो dash. हा 5 डॅश. तर 5 डॅश आणि हे कनेक्ट करायचे आहेत. सगळे बेसचे पॉइंट देखील मार्क करून सेम प्रोसिजर रिपीट कर
घेता आली की प्रॉब्लेम सिम्पल आहे, फक्त तुम्हाला क्रिटिकल आहे ना तेवढं पाहिजे कसं घ्यायचं. थर्ड पोझिशनला जनरेटर दॅट इज अ लेस्ट आहे. ओके, आईस्क्रीमचा कोण काय केलाय, ग्राउंड वरती पडलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे तो ग्राउंड वरती कसा आहे, एखाद्या लाईन वरती रेस्ट असणार आहे. आईस्क्रीमचं कोण हा प्रॉब्लेम कन्सिडर करा तुम्ही. म्हणजे सो नेक्स्ट पॉईंट, आता मिडल पॉईंट सगळे जे आहेत बेसला काय असणार आहे, इथे सर्कल असणार आहे. त्यामुळे ते पॉईंट त्या ठिकाणी एज नाहीये किंवा कॉर्नर नाहीये, त्यामुळे इथं पॉईंट सगळे परत पुन्हा काय करायचे, मार्क करून घ्यायचे. टेक अ डिस्टन्स 5' टू 2'. हे डिस्टन्स काय करायचं, मार्क करून घ्यायचं. दोन्हीकडून सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे, दोन्हीकडे सेम पॉइंट्स मार्क करायचे आहेत. आणि मिड पॉइंट काय असणार आहे, 7' 3'. 1' इथं काय येणार आहे, 2' 8'. मिड पॉइंटला 7' 3'. आणि इथे येणार आहे 6' 4'. ओके, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, स्वप्ना नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. हॅलो हॅलो, प्रोजेक्शन लाईन. जागे आहेत का? हा, व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. आणि नेक्स्ट हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स देखील ड्रॉ करायचे आहेत प्रत्येक पॉइंट मधून पॅरलल टू XY. 7 मधून मार्क केल्यानंतर आता इकडे लक्ष द्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्यांदा पॉइंट मार्क करून घ्यायचे. आता पॉइंट जास्त आहेत ना. सो फर्स्ट वेन वी ड्रॉ द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन फ्रॉम 7 पासून स्टार्ट करूया. वरती आहे ना पॉइंट तो 7 आणि इकडचं 7. सो मार्क द पॉइंट नंबर 7. नेक्स्ट 6 and 8 पेंट प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करायचे. पहिल्यांदा 8 नंबर पॉइंट. 8 कुठं आला पॉइंट, या ठिकाणी 8 नंबर पॉइंट आलेला आहे. 8 नंबर पॉइंट अँड दिस इज अ पॉइंट नंबर 6. नेक्स्ट 1 and 5. 1 पॉइंट कुठे येणार आहे, सगळ्यांचं लक्ष आहे का? हॅलो, येस सर. बघा चेक करा काय चुकलेलं आहे काय बरोबर आहे. कुणाचंही लक्ष नाहीये. पॉइंट्स मी चुकीचे मार्क केले तरी देखील सगळे बघताय तुम्ही. आता बघा पॉइंट कुठे येणार आहे, हा इकडे यायला पाहिजे. तो कुठला यायला पाहिजे, 5. इथे येणारा पॉइंट कुठला असणार आहे, हा पॉइंट 8 पॉइंट असणार आहे या ठिकाणी. ओके, 8 पॉइंट, here is a 5 पॉइंट इथे येणार आहे. 1 पॉइंट या साईडला येणार आहे. नेक्स्ट 2 and 4 साठी व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ केल्यानंतर 2 पॉइंट इकडे 2 मार्क करायचं. इकडच्या साईडला कुठला पॉइंट आहे, अँड फायनली पॉइंट नंबर 3. ओ पॉइंट एक्झॅक्टली त्याच प्रोजेक्शन लाईन वरती 1 आणि 5 मधून जाणारी जी प्रोजेक्शन लाईन आहे त्याच्यावरतीच पॉइंट ओ या ठिकाणी येणार आहे. सगळे पॉइंट मार्क केलं का सगळ्यांनी? येस सर. लक्ष, बऱ्याच जणांचं लक्ष नाहीये. रोहित, झालं का पॉइंट मार्क करून सगळे? हो सर. हा, आता मला याच्यामध्ये विजिबिलिटी सांगा, कशी असणार आहे विजिबिलिटी? विजिबिलिटी कशी असणार आहे? आईस्क्रीमचा कोण हा ग्राउंड वरती काय केलेला आहे, ग्राउंड वरती पडलेला आहे, तर ऑल त्याचा पॉइंट्स बेस आर जो असणार आहे विजिबल. सर, हा सगळे पॉइंट्स Visible विजिबल असणार आहेत. हा, विजिबल असणार आहेत.
आता जनरेटर्स कनेक्ट करत असताना कसे कनेक्ट करायचे? फर्स्ट पहिल्यांदा तुमचा हा सर्क्युलर जो पार्ट आहे कुठला, तर हा पहिल्यांदा डॉटेडनी पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, देन ड्रॉ द डार्क लाईन और थिक लाईन. कोण ग्राउंड वरती रेस्ट आहे जनरेटर वरती. सो बेस ऑल पॉइंट्स आर विजिबल. फर्स्ट कंप्लीट दिस. कनेक्ट ऑल द पॉइंट्स विथ फ्री हँड. फ्री हँडनी कनेक्ट करायचं आहे, स्केलनी कनेक्ट करायचं नाहीये. कोण आहे तो? ओके, आणि याच्यामध्ये काय करायचं आहे? पॉइंट O23 काय करायचंय? कनेक्ट करायचं. आउटसाइड जनरेटर दाखवायचं. आता जनरेटर पोझिशन चेंज होणार. आउटसाइडचा जनरेटर जो असणार आहे तो कनेक्ट O23 आणि O27 ला कनेक्ट करायचा. लक्षात आलं का? आईस्क्रीमचा कोण ग्राउंड वरती पडलेला असताना कसा दिसतो? तो अशा पद्धतीने दिसणार आहे टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर. आणि ते जर समोर पडलेला असेल तर तो असा दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. टॉप व्ह्यू मध्ये असा दिसणार आहे. सगळ्यांना आन्सर समजलं का? हॅलो Yes, sir. रोहित, अनुजा, Yes, sir. येस सर. हा जाधव, जय, समजलं का? रोल नंबर 52. Yes, sir. हा अनिकेत, सत्यजित. यस सर, समजले. मग समजलंय म्हणून सांगा ना, बोला जरा, काहीतरी बोला. राहुल, हा प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? आन्सर समजलं का? येस सर. ओके, Yes, sir. हा. तर लास्ट एक प्रॉब्लेम राहिलेला आहे सिलेंडरचा. म्हणजे सगळे टाईप कव्हर झाले प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचे. एकच प्रॉब्लेम घ्यायचा आहे आता फक्त. आणि पुढच्या लेक्चरला आपण परत एकदा काय करूया? रिव्हिजन घेऊया. याच्यातले अनेक राहिलेले व्हरायटी अनेक 2-3 प्रॉब्लेम घेऊया. म्हणजे त्या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ सॉलिड टॉपिक एंड होतं. ऍक्च्युली टॉपिक इथं संपलेला आहे. सिलेंडरचा एक तेवढा प्रॉब्लेम घ्यायचा राहिलेला आहे फक्त. आपण नेक्स्ट लेक्चरला परत आणि त्यातले 2 व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम त्या 25 मधलेच एका दुसरा सोडवून देऊया. आणि तुम्हाला शीट नंबर 3 आणि असाइनमेंट नंबर 3 मी उद्या क्रिएट करून देतो, ते कम्प्लीट करायचं. ओके, त्याच्यासाठी 8 दिवस वेळ दिला जाईल. पुढच्या मंगळवारपर्यंत किंवा बुधवारपर्यंत कम्प्लीट करायचं. झालं का सगळ्यांचं ड्रॉ करून? नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का? Yes, sir. हा. So first write down the problem. That is a cylinder, base diameter 50 mm, axis length 65 mm is rest in HP. HP वरती रेस्ट आहे. On its one of the point on the base circle. असं देखील वर्डिंग यूज करू शकतात. वन ऑफ द पॉइंट ऑन द बेस सर्कल, फ्रॉम द बेस सर्कल ऑर सर्कम्फरन्स. दोन्हीचं मिनिंग एकच असणार आहे. सॉलिड इज इन्क्लाइंड 30 डिग्री टू HP. सॉलिड कसं आहे? 30 डिग्री टू HP आहे. कम्प्लीट द प्रोजेक्शन ऑफ सॉलिड. ओके, तर फर्स्ट पोझिशन साठी काय करावं लागेल? ड्रॉ द XY लाईन. XY लाईन ड्रॉ करायची आहे. फर्स्ट ड्रॉ द XY line. Next, mark here VP and HP. VP HP मार्क करायचं. नेक्स्ट टॉप व्ह्यू मध्ये तर सिलेंडर, घरातला जो सिलेंडर आहे तो इमॅजिन करा. सिलेंडर जो आहे तो काय? तर हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे ग्राउंड वरती रेस्ट आहे. त्याला फ्रंट व्ह्यू मधून आणि टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर काय दिसणार आहे? अक्षता, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे सिलेंडर वरून बघितल्यानंतर? Circle. बरोबर. टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर सर्कल दिसणार आहे. आणि त्या सर्कलचं डायमीटर किती सांगितलेलं आहे श्रद्धा? 50 mm. रेडियस किती घ्यावे लागेल? 25. 25 mm. म्हणजे 25 mm रेडियसचा टॉप व्ह्यू मध्ये काय करायचं? सर्कल ड्रॉ करायचं. ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन पोझिशन साठी ड्रॉ करायचं आहे. सेंटर पोझिशन ओ साठी या ठिकाणी 50 डायमीटरचा तुम्ही सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याला 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं.
8 इक्वल पार्ट्स मध्ये सर्कल डिवाइड करा. तर सर्कल आणि कोन साठी मात्र एवढं लक्षात ठेवायचं, त्याला 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करा. 12 मध्ये केलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. फक्त जास्त टाइम कन्झ्युम होणार आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी तुम्हाला अॅक्युरेसी मिळणार त्याच्यामध्ये. Divide the circle into 8 equal parts. ओके, 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला. आता याच्यामध्ये मला सांगा, सिलेंडर मध्ये टॉप आणि बॉटम फेस कसं असणार आहे? सेमच Circle. असणार आहे ना? हा, Yes, sir. दोन्ही सर्कल असणार आहेत. मग आता इथं टॉप आणि बॉटमला वेगवेगळी नावं द्यायला पाहिजेत का सेमच नावं द्यायला पाहिजेत? Same. सेम कसे असतील? वेगवेगळे. टॉप आणि बॉटम फेस वेगवेगळे. दोन्ही वेगवेगळे आहेत ना, वेगवेगळी नावं द्यायची आहेत. आता आपण बॉटमला काय युज करतोय? बॉटमला ABCD आणि टॉपला 1 2 3 4. 1 2 3 4, करेक्ट. आता हे काय केलं, बॉटम फेस साठी काय युज केले? लेटर्स यूज केले. आता नंबर्स यूज करायचे, ते कशासाठी यूज करायचे? टॉप फेस साठी. आता मॉडेल नाही दाखवणार, आता तुम्ही इमॅजिन करायचंय. ओके, ऍक्सिस ओ मिडलला प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट, ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. टोटल हाईट ऑफ सिलेंडर किती सांगितलेली आहे? 65 mm. हा, करेक्ट. 65 mm साठी मार्क करायचं आहे. डायमेन्शन देखील दाखवायचे आहेत. प्रत्येक प्रॉब्लेमला डायमेन्शन, अँगल जे काय दिलेलं आहे ते साईडला मेन्शन करायचं आहे. त्या ठिकाणी एक्सटेन्शन लाईन्स घ्यायचे आहेत आणि डायमेन्शन मेन्शन करायचं आहे. किती सांगितलेलं आहे? 65 mm. सर्कलचा डायमीटर सांगितलेला आहे तो 50 सांगितलेला आहे. एक्सटेन्शन लाईन्स, फेंट थिन लाईन्स घ्यायच्यात एक्सटेन्शन लाईन्स म्हणजे, आणि त्यावरती डायमेन्शन दाखवायचं. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहे? या ठिकाणी रेक्टँगल दिसणार आहे, बरोबर आहे का? फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? रेक्टँगल दिसणार आहे. सिलेंडर बरोबर फ्रंटला ठेवा, बरोबर फ्रंट साइडला असेल तर तो रेक्टँगल दिसणार आहे. ओके, नेक्स्ट, बेस पॉइंट आणि टॉपचे आणि बेसचे फेसवरचे सगळे पॉइंट्स परत एकदा मार्क करून घ्यायचे आहेत. त्यासाठी फेंट थिन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. बॉटम आणि टॉपला त्या ठिकाणी काय करायचं? नावं द्यायचे आहेत. ए बी, एच पॉइंट इथंच येणार आहे. ए डॅश, बी डॅश, एच डॅश, सी डॅश, जी डॅश, डी डॅश, एफ डॅश आणि ई डॅश. ही बेसची नावं झाली, बेसला आलेली पॉइंट्स आले. या ठिकाणी बी आणि एच एकाच पोझिशनला असणार आहेत. बी आणि एच या पोझिशनला असणार आहेत. नेक्स्ट, सी आणि जी हे फ्रंट आणि बॅक, सिलेंड्रिकल आहे ना तो. इकडून बघितल्यानंतर त्याला आपल्याला फक्त पॉइंट बी दिसतोय, बरोबर त्याच्या बॅक साईडला एच पॉइंट असणार आहे. सीच्या बरोबर बॅक साईडला जी पॉइंट असणार आहे, त्यामुळे दोन्ही पॉइंट या पोझिशनला असणार आहेत. नेक्स्ट, डी अँड एफ प्रेझेंट ऍट दिस पोझिशन. सिमिलर वे, आता इथं वरती टॉपला काय येणार आहे? टॉपला या ठिकाणी कॉर्नरला 1 पॉइंट येणार आहे. ओके, एट टॉप दिस कॉर्नर इट इज अ 1. नेक्स्ट, 2 आणि 8 या ठिकाणी 2 आणि 8 एकाच पोझिशनला येणार आहेत. 2 8. नेक्स्ट, ऍट मिडल 3 अँड 7 प्रेझेंट ऍट दी सिंगल पोझिशन 3 अँड 7. ओके, नेक्स्ट 4 अँड 6, 4 अँड 6 प्रेझेंट ऑन द सेम पोझिशन. फ्रंट आणि बॅकला असणार आहेत ते. आणि लास्ट फायनली 5 पॉइंट.
ओके, सगळ्यांचं ड्रॉ करून झालं इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. हा, आता काय सांगितलंय, सॉलिड इज इन्क्लाइन 30 डिग्री टू एचपी, म्हणजे ते सॉलिड म्हणजे टोटलच तुमचा सिलेंडर आहे तो 30 डिग्री मध्ये इन्क्लाइन केलेला आहे. आता तुम्ही काय करताय, सिलेंडर जो आहे तो हॉल मधून किचन मध्ये घेऊन चाललाय, मग तो थोडासा इन्क्लाइन करायला पाहिजे ना. कॉर्नर वरती तुम्ही त्याला रेस्ट करून काय करणार आहे, रोल करत घेऊन जाणार आहे. मग तो रोल करत असताना त्याचं इन्क्लिनेशन बेसला देखील इन्क्लिनेशन येणार आहे. मग आता परत बेस इन्क्लिनेशन कॅल्क्युलेट करायला पाहिजे ना. बेस इन्क्लिनेशन किती असणार आहे? 60 डिग्री. Correct. Base inclination 90 degree minus solid inclination or axis inclination, that is a 30 degree. So 60 degree inclination. Okay. So draw the 60 degree line. आणि तो कॉर्नर वरती रेस्ट करायचा आहे. रोल करत असताना सिलेंडरला काय केलं, इन्क्लाइन केलं. इन्क्लाइन केल्यानंतर रोल करत घेऊन चाललोय, मग त्याला कॉर्नर वरती रेस्ट करायचा आहे. तो कॉर्नर काय कन्सिडर केला या ठिकाणी? ए. मार्क द पॉइंट ए डॅश, मार्क करायचं. ड्रॉ द 60 डिग्री लाईन. 60 डिग्री लाईन ड्रॉ करायचे. ओके, बेस इन्क्लिनेशन घेतलेलं आहे, तेच ऍक्सिसला इन्क्लिनेशन असणार आहे. ड्रॉ द इन्क्लाइन लाईन. आणि परत काय करायचं, आता हा परत काय प्रिझमच्या कॅटेगरी मधला आहे. प्रिझम म्हणजे फर्स्ट सॉलिडच्या पार्ट मधला आहे, त्यामुळे इथे 90 डिग्री येणार परत. हा पिरामिड नाहीये. ओके, सिलेंडर आहे तो. सिलेंडरला इन्क्लाइन केल्यानंतर बॉटम आणि टॉप फेस दोन्ही सिमिलर असणार आहेत, त्यामुळे 90 डिग्री लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. आता परत 90 डिग्री लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. टोटल हाईट किती दिलेली आहे सिलेंडरची? हाईट किती दिलेली आहे? 65. हा, 65 mm वरती मार्क करायचं आहे. 65 mm वरती मार्क करायचं आहे. एक्झॅक्ट 90 डिग्री यायला पाहिजे. ओके, जास्त दिसलं. आता सगळे बेसचे आणि टॉप फेसचे 2 पॉइंट्स परत एकदा मार्क करायचे. यूज द कंपास. कंपास यूज करायचा आहे. कंपास मध्ये डिस्टन्स घ्या आणि सगळे पॉइंट्स मार्क करा त्याच्यावरती, जे पॉइंट्स आहेत ते बेसचे आणि टॉप फेसचे. टॉप फेसला देखील नावं द्यायचे. टॉप फेसला या ठिकाणी 1 2 3 4, 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश, 5 डॅश, 6 डॅश, 7 डॅश अँड 8 डॅश. ओके, आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय करायचे सुमित? नेक्स्ट स्टेप लाईन्स घ्यायचे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन. हा घ्यायचे, परंतु आता याच्यात टॉप फेस आणि बॉटम फेस. टॉप फेसला आपण लेटर्स नंबर्स यूज केलेत.
पहिल्यांदा टॉप फेसचे घ्यायचे, टॉप फेस पासून पहिल्यांदा घ्या. ड्रॉ द वर्टिकल लाईन फ्रॉम द टॉप फेस. टॉप फेस मधून काय करायचे, वर्टिकल लाईन्स ड्रॉ करायचे फर्स्ट. आता टॉप फेस सिलेंडरचं काय असणार आहे, व्हिजिबल असणार आहे का इनव्हिजिबल असणार आहे? श्रद्धा? विजिबल. हा, टोटल सगळे पॉइंट्स व्हिजिबल असणार आहेत. बघा ऍरो जर मार्क केला तर सगळे पॉइंट्स या ठिकाणी वरचे टॉपचे व्हिजिबल आहेत. सेम प्रोजेक्शन लाईन्स कशातून घ्यायच्या आहेत, हॉरिझॉन्टल मधून घ्यायच्या आहेत इकडून, आणि त्या ठिकाणी परत सर्कल ड्रॉ करायचं. सगळे पॉइंट्स व्हिजिबल आहेत ना? सो मार्क द पॉइंट 1, तर पॉइंट मिस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे 1 बाय 1 मार्क करत जाऊ. पॉइंट 1, पॉइंट 2, 3, 4, 5, 6 सिक्वेन्शियली तसेच येतात ते, 6, 7 and 8. ओके, सगळे पॉइंट्स व्हिजिबल आहेत. कनेक्ट विथ द थिक लाईननी कनेक्ट करायचं आहे. ओके, फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वनी कनेक्ट केला तरी चालेल. आता तसेच बेसचे देखील पॉइंट्स काय करायचे, बेस फेसचे देखील काय करायचे, ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू XY. मार्क करून घ्यायचे. आता पॉइंट सगळे मार्क करून घ्या. फर्स्ट A पॉइंट, B पॉइंट, C पॉइंट, ओके. आता बॉटम फेस मधला व्हिजिबल पोर्शन कुठला असणार आहे आणि इनव्हिजिबल पोर्शन कुठला असणार आहे? पॉइंट ए, पॉइंट एच, पॉइंट बी हे A इनविजिबल dash to 1 dash invisible. नाही नाही, हाफ सर्कल. आता बघा ग्लास घेतला, ग्लासला काय केला, इन्क्लाइन केल्यानंतर हाफ पोर्शन जो असणार आहे, हाफ पोर्शन मीन्स ABC अँड AHG हे काय असणार आहे, इनव्हिजिबल पार्ट असणार आहे. कायम लक्षात ठेवायचं, सर्कल जेव्हा तुम्ही सिलेंड्रिकल पोर्शनला इन्क्लाइन करणार आहे त्यावेळेला काय दिसणार आहे, तो बॉटम पार्ट जो असणार आहे, हाफ पार्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, इनव्हिजिबल. सो कनेक्ट विथ डॉटेड लाईन. तो डॉटेड लाईननी कनेक्ट करायचं आहे. ओके, आणि राहिलेला हाफ पोर्शन जो असणार आहे, वरचा पोर्शन जो पॉइंट काय करायचं आहे, सो दिस पॉइंट इट इज अ विजिबल. अनिकेत, हे लक्षात आलं का? हाफ पार्ट काय असणार आहे, इनव्हिजिबल असणार आहे. सिलेंडरचा हाफ पार्ट वरून बघितल्यानंतर हाफ पोर्शनच व्हिजिबल दिसतो. ओके, आणि राहिलेले काय करायचे, आउटसाइड जनरेटर 3 आणि C हे थिक लाईननी कनेक्ट करायचं. सिमिलर वे वी कॅन कनेक्ट द 7 अँड G. हे फायनल आन्सर असणार आहे. समजलं का सगळ्यांना प्रॉब्लेम? Yes, sir. येस सर. हाफ पोर्शन सिलेंड्रिकलचं कायम लक्षात ठेवायचं, इन्क्लाइन केल्यानंतर
या ठिकाणी काय दिसणार आहे आपल्याला, हाफ पोर्शन इनविजिबल असणार आहे, हाफ पोर्शन विजिबल असणार आहे. बेसचा टॉपचा मात्र सगळे पॉइंट्स विजिबल असणार आहेत. आता याच्यामध्ये एकच पेंडिंग काय राहिलेलं आहे, ऍक्सिस इन्क्लिनेशन राहिलेलं आहे. ऍक्सिस इन्क्लिनेशन या ठिकाणी काय करायचं आहे, 7 आणि G मधून जाणारे पास होणारे लाईन्स काय करायचे आहेत, चेन थिन लाईन ड्रॉ करायचे. ओके, आणि हा अँगल काय असणार आहे, 30 डिग्री. तो मार्क करायचा त्या ठिकाणी. मार्क केला का सगळ्यांनी अँगल? येस सर. ओके, इथं प्रोजेक्शन ऑफ सॉलिड संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती परत 1-2-3 प्रॉब्लेम रिवाइज करूया आणि असाइनमेंट आणि शीटचे प्रॉब्लेम मिळतील. तर हे परत एकदा काय करा, हे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, तुम्ही नंतर परत एकदा बघू शकता. याच्यामध्ये कोणाला काय शंका आहे का, आज काय समजलं नाही असं काय आहे का? हॅलो हॅलो, येस सर. सेशन एंड करू. हा, सेशन एंड करूया का, समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. येस सर. ओके हो सर. ओके. आता जे प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर नेक्स्ट लेक्चरला मला परत विचारा. ओके, हॅलो. हा बोला. हा बोल की. आणि हीच एकदा स्लाइड दाखवा म्हणणार होतो. कोणची? कुठली? कोणची काय? हीच. हा हा, स्क्रीनशॉट काढून घेतो. आणि कोणाला काय शंका आहे, काय समजलं नाही असं? ओके, सेशन एंड करूया. थँक्यू. परत पुढच्या लेक्चरला सगळेजण प्रेझेंट राहा, अब्सेंट राहू नका. काय शंका असतील तर फोन करा मला. ओके, एक्स्ट्रा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये 25 प्रॉब्लेम्स आहेत. एक्स्ट्रा प्रॉब्लेम तुम्ही जर सॉल्व्ह केला आणि मला सेंड केला व्हॉट्सअपला तरी चालेल. कोणाला काय एक्स्ट्रा सोडवायचं असेल, काय त्यात नवीन काय एक्स्ट्रा सोडवलेलं असेल तर मला करेक्ट आहे, रॉंग आहे, 2-3 मेंबर टाकतात मला कायम. ठीक आहे, थँक्यू.